नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्यक्ती आणि वल्लीच्या एपिसोड 3 मध्ये. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला भेटणार आहे एक अतिशय प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवास करणारी व्यक्ती. त्यांचं नाव आहे अरुण कचरे. त्यांच्या आयुष्यात शिस्त, समर्पण आणि कठोर मेहनतीचे एक वेगळेच प्रवास आहे. तो आज आपण बघणार आहोत. लहानपणापासून त्यांनी जीवनातील अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. अपयशाला तोंड देत त्यांनी संघर्ष करत स्वतःची ओळख निर्माण केली. केवळ व्यवसायात नाही तर आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी धैर्य आणि चिकाटीने यश मिळवले. त्यांनी शिस्तीच्या जोरावर नवीन उंची गाठली. त्यांच्या प्रेरणादायी कहाणीतून तुम्हाला शिकायला मिळेल की अपयशाचा सामना करणे, सतत शिकत राहणे आणि कठोर परिश्रम म्हणजेच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. या एपिसोडमध्ये त्यांच्या जीवनातील कठीण क्षण, महत्त्वाचे निर्णय आणि मिळालेली प्रेरणा याविषयी आम्ही भरपूर गप्पा मारल्या आहेत. चला पाहूया त्यांच्या प्रवासाची खरी कहाणी आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊयात. मी 80 साली मुंबईला आलो. 80% भाजी विकतो. मी शेतकरी, शेतकऱ्याचा मुलगा आहे. भाजी विकताना तर त्या पाल्यात हात गेल्यानंतर बोट आपली दिसायची नाही, ती त्या पाल्याकडून जातं. ती हळूच अशी चुरडली, तिचा सुगंध बाहेर निघायचा. असं जाणून घ्यायचं ना, विकण्याचं टेक्निक कळलं. जन्मताच अभ्यास होता. लोकांची नस मला माहिती होती आणि बँगलोरला मी म्युझिक कंपनी सुरू करायचं बिलकुल असं पडलेलं होतं. आणि ते देवीचं देहा त्याला ते मला एक गीत सुचवली आणि तीच मी तिकीटवरती गाणी गीतं लावली. तो पिक्चर बनवल्यानंतर ती व्यक्ती बोलली, बोलल्यामुळे तुमच्या मनात पिक्चरमुळे गर्दी आली आणि लोक हजारो लोक गेली. नमस्कार सर. नमस्कार. वेलकम टू आवर पॉडकास्ट. आज आपल्यासोबत आहेत अरुण सर. यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत यांची जर्नी. तर सर, आपण सुरू करूयात. आपण आता पाहिलं की तुम्ही खूप एक वास्ट जर्नी तुमची जी आहे ती तुम्ही प्रवास केलेला आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तुम्ही गावात होते एकदम तुमच्या बालपणी, तेव्हा तिथलं काय वातावरण होतं, किंवा तुम्हाला अशा कुठल्या गोष्टींमुळे असं जाणवलं की आता मला शहरात जावं लागणार आहे. तर हे आपण जाणून घेऊया. नमस्कार. मी अरुण चंद्रकांत कचरे, राहणारा कळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मूळ गाव जन्माचं आहे मूळ गाव. अच्छा. आणि तिथून मी बालपणामध्ये शाळा शिकताना अनेक अडचणी तोंड द्यावं लागलं. की घरी खाण्याचे जे वांदे होते, आई वडील कसे करतायत. मी मोठा होतो घरामध्ये. 3 बहिणी होत्या, 2 भाऊ होते. माझ्या पाठीवर 3 बहिणी. मुलीची जात वेलासारखी वाढत असते तिला. आणि ते वाढत असताना माझ्या लक्षात आलं की आपण एकतर शाळा इकडे शिकणार आणि पुढे यांचे लग्न कार्य कशी होणार, हे ज्याला डोक्यात विचार यावं लागले. तर आपल्याला काहीतरी बनायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, मुंबईला गेलं पाहिजे. आणि मुंबईला जाताना त्यावेळेला उदाहरण काय होते की आमचा भाग हा सगळा माथाडी कामगारांचा होता. ते गावाकडे आल्यावर ते त्यांची काळजीचे कपडे, कुणाची शेती खरेदी करणं, कुणाची घाण करणं, हे मी पाहत होतो जवळून. अरे ही जाऊन मुंबईत काय करते, आम्हालाही करतात. गावाला येऊन त्यांचं हे होतं. त्याचं मूळ कारण कोण, तर अण्णासाहेब पाटील, माथाडी कामगार. हे सगळं अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मुंबईत कुणी गेला तरी उपाशी मरू शकत नाही. आपल्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, आत्मविश्वास आहे. तर आपण मुंबईला जाऊन काहीतरी उद्योग धंदा करावा, त्या हिशोबाने मी सुरुवात केली. ते डोक्यामध्ये गेली 4-5 महिने सारखं घोळत होतं. मी 9वी शाळेला होतो. 9वीची शाळा घरी न विचारता न सांगता मी पळून मुंबईला आलो. आईने अंडी विकलेली होती, आमच्या चुलतीला अंडी विकलेली होती. ते मी शाळेतून येताना पाहिलेलं होतं की आई ओट्यामध्ये एखादं अंडी घालते आणि त्या चुलतीने दिलेले 20 रुपये. ते 20 रुपये आईने गाडग्यामध्ये ठेवलेले मी पाहिले. त्या रात्री झोपलो नाही. विचार केला की आजच मुंबईला पण जायचं. आणि ते 20 रुपये चोरले मी
आणि सकाळी पहाटे उठून कोणाला माहीत होता चिंची मुंबई गाडी त्यावेळेला आमच्या येत होती मुंबईला मुंबई सेंटरला यायची. तर त्या गाडीमध्ये 20 रुपये घेतलेले 17 रुपये हाफ तिकीट होते आणि 3 रुपयेच माझ्याकडे शिल्लक होते. त्यात तू कोणताही विचार केला नाही. आपण आता निघालोय जिकडे पुढं तिकडे मुलं पुढं आपली मराठी म्हण आहे त्या मराठी म्हणीच्या हिशोबाने निघून गेलो. मुंबईत जाऊन काहीतरी बनवू त्यावेळेलाच परत रिटर्न येऊ तर रिटर्न यायचं नाही. वेळ पडली तर हॉटेलात कवशल असे विचार होते त्यावेळेला. आणि बॉम्बे सेंटरला उतरल्यावर मी चालत 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 पुढे गेलो. गिरगावात भाजी मार्केट लक्षात झालं. तिथली 1-2 लोक ओळखीची निघाली आणि मग त्यांच्याच आसऱ्याने तिथे वावरू लागलो. वावरताना कोणामध्ये काय करतायत, कशी खरेदी करतायत, कशी विक्री करतायत, इथे येणारा गिराईक कोणता. गिरगाव एरियाचा मी सर्वे केला. इथे येणारा जिथे आपण धंदा उभा करतोय त्या जागेचा प्रथमतः सर्वे करावा. इथे येणारा कस्टमर कोण आहे, काय आहे. तर आमच्या त्यावेळेला गिरगावात येणारा कुलाबाचा, नेपिल्सी रोड, मालबारी इथले लोक कस्टमर खरेदी करायला येत होते. आणि तो विचार करता करता मग ह्या लोकांना काय लागतं, चांगली भाजी पाहिजे, मग आपण भाजी धंदा शिकूया. मग शिकल्यानंतर त्यावेळेला हत्यामध्ये व्यवहार तोंडी बोलले जात नव्हते. त्यावेळेला हत्यामध्ये हा 5 बोटामध्ये 5 रुपयाचा व्यवहार होतो आणि 5 लाखाचाही होतो आणि 5 कोटीचा. तो हत्या पहिला शिकून घेतला. ही लोक खरेदीला कुठे जातात तर बाईकाड्याला त्यांच्याबरोबर 1-2दा बाईकाड्याला गेलो आणि भाजी खरेदी करताना कशी करतात काय करतात याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. आणि ते 4-2 वेळा असं झाल्यानंतर आपणही करू शकतोय याची विश्वास होता. आणि मग त्यांच्यासोबत जाऊन डागातून भाजी खरेदी करू लागलो. आणि खरेदी करता करता सुरुवातीला एकदम मोठी झेप घेतली नाही. 1-2 पाट्याची झेप केली. पुन्हा मग लोक कामाला राहिली, कामाला ठेवायला लागली, मोठं दुकान केलं. ती एक मात्र होतं की ती भाजी विकताना इतर व्यापारी ती भाजी आणायची ते आणून पाठीमध्ये होतात. अच्छा. मी वेगळं पण काय केलं की भाजी खरेदी झाल्यानंतर माझ्या इथं आल्यानंतर ती खाली ओतून ती साफसफाई करून त्यामध्ये 3 क्वालिटी निर्माण करायला. भाजी एकच पण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा प्रती तयार करायला होतो. गिरायकाची नस ओळखणं गरजेचं होतं. मी एक वैशिष्ट्य असं झालं की गावावरून आलेलो आणि मला गुजराती तो गुजरात समाज मारवाडी गुजराती बरोबर तो समाज शिकता शिकता वेडी वाकडी गुजराती बोलायला लागलो. बोलता बोलता माझं एखाद्या घरात लहान मुलं पहिल्याच्यानं बोलताना बोबडं बोलतं तसं माझं गुजराती बोलताना व्हायला लागलं. आणि बोबडी भाषा वेडी मोडकी तुडकी गुजराती भाषा बोलताना तर बायकांचा लेडीज वर्गांचा छाप पडला माझ्यावर. इथं नशिबाने साथ दिली आणि त्या माझ्याकडेच भाजी घेऊ लागली. तर मग ही भाजी कुठली, तर ही नाशिक 3 प्रकार केलेले होते. भाजी एका ठिकाणची, एका शेतकऱ्याचीच, एकाच गावची, पण त्या आपण विक्रीचा फंड तो म्हणला की ही कुठली नाशिकची, ही कुठली कोल्हापूरची, ही कुठली सोलापूरची. अशा 3 प्रकारे एकाच भाजी 3 प्रति मांडल्यामुळे त्या तिन्हीच चोवी सांगायला लागलो. मग 10 रुपयाची भाजी 15 रुपयाला विकणं हे व्यापाऱ्याचं कर्तव्य आहे. मग तीच भाजी 10 रुपयाची 40 रुपये 50 रुपये किलो कशी घालू शकेल त्याच्याकडे लक्ष आणि त्यातून 2 पैसे मिळत गेले. आणि ते होत असताना इतरांना कुणालाही काही सांगितली नाही गमक. आणि कोथंबीरची जुडी पकडायची तर कशी पकडावी, बुडक्याकडून पकडायची की शेंड्याकडून पकडायची. मी नेहमी पकडताना शेंड्याकडून पकडत होतो. शेंड्याकडूनच का तर त्या पाल्यात हात गेल्यानंतर बोट आपली दिसायची नाही, ती त्या पाल्याकडून घातल्यामुळे ती हळूच अशी चुरडली तिचा सुगंध बाहेर निघायचा. आणि सुगंधी देशी 1 नंबर भाजी असं सांगून गिरायकांना विकण्याचं टेक्निक पहिलं शिकतो. ती 10 रुपयाची भाजी सांगितल्या भावात जायला लागली. मी बसवत नव्हतो कुणाला. त्या गिरायकांना चांगली क्वालिटीची भाजी आपण सांगून हा रेट देतोय तर त्यांना ती आवडायची आणि त्या भाजीचं चव कळायची. ती विकल्या ती घेणाऱ्याच्या मनात अगोदर भाजी 1 नंबर त्याची चव अगोदरच मनात तयार झालेली. मग ती त्याने बनवली त्याने खाल्ली तर त्याच्या भाजीचा 1 नंबर चव होतो. आणि अशा
टेक्निक मग पुन्हा मग त्यांचे मिस्टर काय करतात किंवा एखादं पुरुष मंडळी आलेली असते तर ते उद्योग कोणता करतायत कसं करतायत गेली 10-11 वर्ष मी याच्यामध्ये लाईनमध्ये शिकत गेलो आणि मला मूळचा गावचा असल्यामुळं गाणी ऐकण्याचा सिनेमा पाहण्याचा तमाशा नाटक पाहण्याचं हे आठवड्यातून एक दिवस रविवारी सुट्टी असायची किंवा एक दिवस शनिवारी रात्री पिक्चर हा बघायचा ठरलंय नाटक बघू तर तमाशा बघू काही आणि त्या शोकातून मी गाणे ऐकणं हा शोक दिवसभर भाजी लिखायचो संध्याकाळी हाताने जेवण बनवून खाणं हे आमचा रोजचाच उद्योग बनलेला मग भाजी जेवण बनवत असताना टेप रेकॉर्ड पहिली टेप रेकॉर्ड रेडिओला जास्त येते मग ते टेप रेकॉर्डवरती गाणे ऐकणं ते खूप ती आदत होती मग त्यातून मग आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे मग म्युझिक कंपनी काय लोकांना गाणी येतो मी विकत घेत होतो ना गाणी पण एखाद्या कॅसेटमध्ये गाणं चांगलं 1-2 गाणी चांगली असेल दिन आपले मूड लागायचं नाही मग मूडमध्ये आणायला काय करावं लागेल तर ही मूडची गाणी तयार करावी लागते लोकांची नस मला माहिती होती आणि मग पुन्हा मला विचार केला की म्युझिक कंपनी तर भाजीवाल्याकडे काय भांडवल असणार म्युझिक कंपनी कशी सुरू करणार म्हणून मी 80 साली मुंबईला आलो 80 ते 91 भाजी विकली आणि 92ला मी म्युझिक कंपनी सुरू करायचं निश्चित केलं. पण सर म्हणजे मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल की तुम्ही जसं एक्सप्लेन केलं की भाजी तुम्ही 3 वेगळ्या त्याचे भाग करायचे किंवा तुम्ही विकताना ते कोथिंबीर गुळापासून सॉरी त्या पानांमध्ये पकडून थोडं त्याला स्क्वीज करून त्याच्यातून सुगंध काढायचे तर ह्या ज्या टेक्निक्स होत्या हे आजकाल जे आम्ही MBA करतो हे आम्हाला तिथे तेव्हा शिकवलं जातं की कसं सेगमेंट करायचं कसं त्याला लोकांना टार्गेट करायचं वगैरे पण हे तुम्ही त्या काळात शिकलेत आणि तुम्ही काम करता करता ते विकता शिकले तर हे सर्व करताना मूळचा मी शेतकरी आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे बरोबर त्यामुळे शेतामध्ये काय पिकतं काय नाही चव कोणती भाजी विकताना ही भाजी बघितली की आम्ही सांगू शकतो ही गोडीला कशी असेल कडवट किती असेल गोडी किती असेल हे म्हणून जन्मताच अभ्यास होता बरोबर आहे म्हणजे एका शेतकरी कुटुंबातून आल्याचा तुम्हाला तिथे खूप भरपूर फायदा झालेला आहे आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल जेव्हा तुम्ही ते स्टार्ट केलं जेव्हा तुम्ही माझ्याकडनं म्हणजे मला खूप त्रास सहन करायला लागतोय तर असे कुठले प्रसंग आले होते तेव्हा भाजी विकताना फुटपाथला म्युन्सिपाल्टी फुटपाथ होती बरोबर पोलीसवाले ते चालू हा त्रास खूप आणि शेजापाजाऱ्यांचा इतरांना काही त्यातलं दर्शवून देत नव्हतं त्यांचं आणि हा मुलगा 10ची भाजी 40 रुपयाला घालतोय 25ला घालतोय 50ला घालतोय मग हा कोणतं टेक्निक वापरतोय पण त्यांना आम्ही कळून दिलं नाही ते टेक्निक आहे आणि त्या लोकांचा त्रास व्हायला ते म्हणायला लागले मराठीत आपला किंवा ग्रामीण भागामध्ये म्हण आहे ती म्हणतात की यांचा धंदा वाढला म्हणजे आम्ही काहीतरी चेटूक वगैरे आणला असेल चेटूक तुम्ही म्हणताय ना म्हणा तिकडे आपण लक्ष द्यायचं आणि तर मी पुढे सगळ्यावरती मात करत पुढे सांगतो पण सर एक असं लहान मुलगा एवढा आता जे आपण बघतो भाजी विकताना असतात ते का बरेचसे वयस्कर लोक असतात किंवा खूप त्याच्यात खेळलेली लोक असतात ते एका लहान मुलाने त्याच्यात घुसणं आणि मग तिकडनं फक्त घुसणं नव्हे तर त्याच्यावर पूर्ण मात करून तिथे सगळे जे कठीणाई होते त्याच्यावर मात करून तुम्ही पुढे त्याच्यात राज्य केलेलं आहे काइंड ऑफ तर ह्या प्रवासात तुम्हाला असं जर 2 गोष्टी आपण जाणून घ्यायचं झालं की सर्वात जास्त काय शिकता आलं तर तुम्ही काय सांगाल सर्वात जास्त शिकताना इतर लोक ती गुजर मारवाडीचे सर्व जाती धर्माचे लोक भाजी मार्केटला येत होते त्यांच्यातले चांगले गुण कोणते आहेत धंद्याचे पॉईंट कोणते आहेत तर बिझनेस पॉईंट वरती मी त्यांचे ओळखले की लोक राहतात कशी आपण काय नाही तसं बनवू शकत आपणही बनलं पाहिजे आपण नुकतं भाजी विकत राहायचं का फुटपाथवरती झोपायचं का आपलंही घर बनलं पाहिजे अशी त्यांची स्वप्न बघून मी मोठा होती म्हणजे एक महत्वाकांक्षा जी होती आत्मविश्वास ती असल्यामुळे नाही फक्त महत्वाकांक्षा किंवा आत्मविश्वास नव्हे तर तुमचं हार्डवर्कही तेवढं होतं असं म्हणता येईल आपल्याला त्यासाठी मेहनत प्रचंड केली बरोबर
आणि सर आता जसं तुम्ही म्हटली 11 वर्ष तुम्ही हा बिझनेस केला व्हेजिटेबल्सचा, भाजी विक्रीचा बिझनेस. तर मग तुम्ही जेव्हा घरातून निघून आलेला तेव्हा अगदीच लहान होता, लहान. मग तुम्ही वापस घरच्यांना कधी कनेक्ट केलं? एक वर्षानंतर कनेक्ट केलं. वर्षानंतर पुन्हा गावी झालेलं मला 8 दिवसात 15 दिवसामध्ये एक वेळ घरच्यांना पाहिल्याशिवाय धंद्यामध्ये लक्ष लागत नव्हतं. तर माझा जसा गाणे ऐकण्याचा सिनेमा पाहण्याचा छंद होता ना, तसं घरच्यांच्या बाजूला खूप आपुलकी होती. मग त्यातून 2 पैसे भाजीमध्ये मिळायला लागले. घरी व्यवस्थित जेवण खाणं इथे व्यवस्थित मिळायला लागलं. बरोबर. एकत्रित जमणी वगैरे कुणाच्या आडीचं बघत गेलो. कुणाचं काय मुलीचं लग्न ठरले, कुणाचं काय झाले नात्यामध्ये, हे सगळं त्यांना मदत करत गेलो. म्हणजे तुम्ही फक्त स्वतःच कुटुंब नाही तर इतरांचंही कुटुंब तुम्ही घडवलं तिथे. आणि काय नाही घडवलं, आपल्यासारखी आपली लोक, मी एकटा मोठा होण्याचा अर्थ नाही. तर आपल्या सोबत असणाऱ्या लोकांना सोबत सहकार्य करणं गरजेचं होतं. बरोबर आहे. तर सर तुम्हाला तो सर्वात पहिला क्षण आठवतो का की तुम्ही परत पहिल्यांदा घरी गेलात एका वर्षानंतर, आणि तेव्हा घरच्यांचं रिॲक्शन काय होतं, तुमच्या आईचं किंवा तुमच्या भाऊ बहिणीचं रिॲक्शन कसं होतं? घरच्यांचं बाकीच्यांचं सगळ्यांचं रिएक्शन इतकं हे होतं. आईला वाटलं की मुलगा करतो कारण घ्यायला, मुलगा करतोय आता घरची जबाबदारी उचल. पण वडिलांच्या बाबतीत ते नाही झालं. वडील माझे 95 वर्षाचे असताना ऑफ झाले. तर वडिलांनी शेवटपर्यंत मरेपर्यंत माझ्यावरती राग धरलेला होता. का धरला होता की वडिलांना वाटत होतं की माझ्या मुलांना शिक्षण घ्यावं, शिकावं आणि कुठेतरी चांगल्या सरकारी नोकरी पकडावी. हे त्यांचं स्वप्न होतं. ते त्यांचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे मग वडिलांना लोकांनी किती कौतुक केलं तर वडिलांना ते नुकतं चेहऱ्यावरती दाखवायचे, बाकी असं बोलून दाखवत नव्हते. वडिलांचा शेवटपणे हे होता. आणि मग असे असे वयाच्या बहिणींची लग्न झाली, बाबांची लग्न झाली, माझं लग्न झालं. त्यामध्ये घर अगदी समाधानी झालेलं होतं. भाजी मार्केटमध्ये हे सगळं केलं. 90ला लग्न झालं, 92ला पुन्हा म्युझिक कंपनी खोललं लागलं. तर म्युझिक कंपनी करताना सुरुवातीला काय मी जिथं काय कॅसेट खरेदी करायला जायचो, खरेदी करायला मी नाही माझ्या माणसांना पाठवायचो. पण माझ्या इथेच लाईनला ठाकूरदारमध्ये एक दुकान होतं कॅसेटचं. आणि तिथे ठाकूरदारला गाणी मला जी पाहिजे ती गाण्याची लिस्ट बनवून द्यायचो मी. ती गाणी रेकॉर्डिंग करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो. म्हणजे मला सिक्वेन्स मिळत गेला, माझ्या आवडीची गाणी मला मिळत गेली. आणि तिथेच एक दिवस असं दुपारचा मी त्या रस्त्याने जात असताना तिथे पाटी लावलेली होती त्या दुकानात कामगार पाटी. अरे मग हा मोका चांगला आहे, आपल्याला शिकण्यासाठी मोका बरोबर मिळेल ना, वाईट ह्याच्यातलं काहीतरी शिकायला मिळेल. आणि मग तिथे मी विचारलं, खाली विक्री आणि वरती स्टुडिओ त्याचा रेकॉर्डिंगचा, आणि तो खाली विक्री करायचा. मी तिथे पाठी वाचल्यानंतर त्या मुलाला विचारलं, काही ते कामगार पाहिजे का? हो म्हणणं मला कामगार पाहिजे. आणि कामगार पाहिजे म्हणल्यावर तू करणार आहे का? तो म्हण मी करणार आहे. तर मग तू तसाच वरती पळत गेला, त्या जिल्ह्यातून वर गेला. शेठ म्हणला एक मुलगा आलाय, त्याला काम पाहिजे. शेठ म्हणजे जातं त्याला घेऊन ये वरती त्याला कामाची गरज होती. तर मला घेऊन गेल्यानंतर तिथं म्हणलं कुठे काय करायला तू? म्हणलं या इथे असतो, पण काय करतो डेली? तर म्हणलं मी अंमली करतो. मी सांगितलं नाही, माझी त्यावेळेला 2 दुकानं होती. अच्छा, 2 दुकानं, 21 मुलं कामाला भाजी विक्री. आणि तो म्हणलं तू काय करतो? मी म्हणला बायकड्याला अंमली करतो. त्यावेळेला 2 रुपये पाठीमागे मिळायचे. तर एक फेरा मारला की 2 रुपये पाठीवाल्याला मी द्यायचो. तर मी खोटं बोललो, चांगल्यासाठी खोटं बोलणं काय चुकीचं आहे. बरोबर. आणि तिथं अंमली करतो 1:30-2 वाजेपर्यंत माल वरती काढून देतो. मला 50-1 रुपये, 50-55-60 रुपये मिळतात तिथे. त्या काळाचे 50-55-60 खूप होते. बरोबर. आणि मग त्यांना तसं सांगितलं. मी करत नव्हतो ते, उलट मी माझ्या भाजीवर वर वाहण्यासाठी देत होतो. तर पार्ट टाइम मी करू शकतो. पार्ट टाइम म्हणजे त्या सेटने थोडासा विचार केला आणि लगेच सांगितलं, मला 2-2:30 वाजता येऊ शकतील ना? हो म्हणलं, संध्याकाळी किती वाजू द्या, ऑफिस तुमचं कितीला बंद होतं, 2 वाजता मी येईन. आणि असं ठरलं. ते मी नवीन मुलाला
त्यावेळेला 400 रुपये पगार खाऊन पिऊन देत होतो. 400 रुपये. जास्तीत जास्त माझ्याकडे मोठा मुलगा माझा एक दुकान सांभाळत होता, तो दांडेकरचा 5 गणी घेतला होता. तो हुशार माझ्यासाठी होता. तो त्याला 2100 रुपये पगार देत होतो खाऊन पिऊन. त्या काळाचे 2100 म्हणजे भरपूर झाले. आणि मग शेवटी मला म्हणले पगार तुला, तुम्हाला तुम्ही जाते, तुम्हाला 400 रुपये महिना देईन उद्या, दुपारी 2 ते रात्री 9, 10, 11 किती वाजता 400 रुपये पगार. मला कामाला कशाला दिलं? ते झाडलोट करण्यासाठी, टेबल पुसण्यासाठी आणि कॅसेट ते रेकॉर्डिंग करतात, ते कॅसेट बॉक्स मध्ये भरणं आणि त्याची तापी लावणं, यासाठी मला कामाला ठेवलं. आणि ते मग स्वीकारलं ते काम आणि उद्यापासून हे म्हटले. पण तुम्हाला असं नाही वाटलं की मी माझे 2 दुकान आहेत, मी शेट आहे तिथे आणि इथे मी झाडू पुसायची कामं हो करतो? काहीतरी बनायचंय आपल्याला, त्या जिद्दीने चिकाटीने ती कामं करायची. कुणाचं तरी बोट धरलं पाहिजे, त्याशिवाय धंदा पुढे होऊ शकत नाही. इथे मी शेट आहे, मी मुलांना पगार देतोय, मला 400 इथं मला काही कमी पडण्याचं वाटलं नाही. आपण काहीतरी केलं, काहीतरी गमावलं तर काहीतरी घडेल, अशा भावनेतून मी तिथं कामाला गेलो. 15-20 दिवस झाले असतील त्यांचा रेग्युलर, त्या शेटचा माझ्यावरील विश्वासही बसला 15-20 दिवसात. आणि एक दिवशी काय झालं, माझ्या नशिबाने साथ दिली. त्याच्या शेटच्या घरी पूजा निघाली. अच्छा. हा, आणि बायकोने त्या लिस्टवर पाठवून दिली, ही एवढं साहित्य संध्याकाळी येताना घेऊन यावं. ते मी तिथं गेल्या दुकानात 2 गेल्यानंतर त्या दुसऱ्या मुलाला, विश्वास मुलगा तो होता ना, त्याला ती लिस्ट दिली. वाण्याकडून जे साहित्य आलेलं त्यांनी त्या पिशव्या आणून दुकानात ठेवल्या. संध्याकाळी ऑफिस बंद झालं त्यावेळेला मात्र शेठ मला बोलले, अरुण तू चल माझ्याबरोबर घरी. तर शेवटी मी त्याचा नोकरच, कामगारच. तुम्ही जाणं योग्य होतं, तुला त्यांना टॅक्सीला पैसे देतो आणि तू साहित्य घेऊन माझं आता वरील सीपीएसला 13 मजल्यावरती घर होतं. ते वर कोणी लिफ्टमधून न्यायचं, त्यासाठी मला त्यांनी काही नेलं. गाडी बसलो, गेलो तिथं आणि पिशव्या उचलल्या आणि वरती गेलो. वरती गेल्यावर शेवटी बेल वाजवल्याबरोबर त्याची बायको दार उघडलं. दार उघडलं, मला म्हणजे अरुण भाई तवे आहे के म्हणण्यावरती तो आडबडला. अरुण भाई तवे आहे के म्हणल्यावरती नवऱ्याने, आणि हा दुकानात आता 15 दिवस झाले कामाला येतोय आणि हा कसा, ही कशी ओळखते त्याला. माझ्या हातात पिशव्या बघितल्यावरती तर नवऱ्याला बडबडायला लागली, तू तिच्या हातात पिशव्या का दिल्या, तू पिशव्या का दिला? अरे माझा नोकर आहे, नोकराच्या हातात नाही पिशव्या देऊ, तू कुणाला देऊ? अरे तुझ्यासारखी 22 मुलं त्याच्याकडे कामाला आहेत म्हणून. नवरा आडबडला. आणि मग घरात घेतल्यानंतर मला बस म्हणला, पाणी दिलं. पाणी पिल्यानंतर पाठीवरून हात फिरवला. त्यांनी सांगितलं आपल्या घरात भाजी येते ती ह्याच्या दुकानावरून येते, ती भाजी आपण खातो ना ती ह्या मुलाच्या दुकानावर. त्या शेठने मला पाठीवरून हात फिरवला. बाळा तू मला सांगितलं की आम्हाला करतोस, तो आम्हाला कशी करतो, खोटं का बोलला? तर मला शेठ मला या लाईन मध्ये यायचंय, मला आवड आहे आणि या आवडीप्रमाणे मला उतरायचं, त्या चांगल्यासाठी मी खोटं बोललो. आणि खोटं बोललो म्हणून तर त्याने सांगितलं, मराठी माणसामध्ये एवढी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, आणि तू एवढं तुझ्या जो बायको सांगते माझी 20 पोरं कामाला आहे आणि तू माझ्याकडे 400 रुपये पगाराचं काम करतोय. मला त्यांनी पाठीवरून हात फिरवताना सांगितलं, एक ना एक दिवस तू मोठा होशील, फार खूप मोठा होशील. महाराष्ट्राला उदाहरण देण्यासारखं तुझं हे दर्शन मला थांबलोय. आता शेवटी मला सगळं लाईन मधलं कॅसेट कशी, आणि मी तोपर्यंत 15-20 दिवसामध्ये ही कामं करता करता माझं लक्ष होतं की काय कशी लेवल करताय, कशी लेवल लावताय, ह्याच्याकडे सगळं जो 50-60% मी शिकलो. पुन्हा त्यांनी मला उभं राहण्यासाठी खूप मदत केली आणि तिथे काम करून दिलं नाही मला त्यांनी पुन्हा. पुन्हा काम करून दिलं नाही. येऊन जाऊन असं धंदा बघत मग पुन्हा तिथे काठीपेटी घेत होतो. हा किस्सा मोठा आहे. सर आता जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला तिथे त्यांनी बघितलं की तुमची 2 दुकानं असून तुम्ही तिथे एक ऑफिस बॉयचं काम करतायत लिटरली, त्यांना ते खूप वाईट वाटलं आणि त्यामुळे ते म्हटले की बाबा तू शिक वाटलास, पण आमच्याकडे नोकरी असं करू नकोस, तुला शिकायचं शिक. त्यांनी तुम्हाला तिथे पुढे प्रोत्साहन पण दिलं.
मग त्या पुढे तुम्ही कसं पाऊल टाकले आणि जेणेकरून तुमची म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही नाव कमावलं? त्यामध्ये त्यांनी हे केल्यानंतर त्यांना दिसलं या मुलामध्ये काहीतरी आहे, पोटेन्शियल आहे. Potential. बरोबर. आणि हा काहीतरी करू शकतो. तर मग त्यांनी माल इथे खरेदी करा, तिथे विकायचा, मशिनरी मला खरेदी करून दिला. हे करता करता त्यांचा सपोर्ट राहिला. ते करता करता मग पुन्हा आपलं मयूर म्युझिक कंपनी सुरू केली. ओके. आणि मयूर म्युझिक कंपनी सुरू केल्यानंतर मला गावच्या लोकांची मी सर्वे केला. बरोबर. तर लोकांची नस मला माहिती होती. त्यांना कोणती काय हवंय काय नकोय याची ती काय जातात देवाकडे. मी देवाधिकांच्या पासून सुरुवात केली आणि देवाधिकांची गाणी हे केली. त्यावेळेला लोक देवाकडे काय मागतात याचा अभ्यास केला. तर देवाकडे जाऊन अडचणी आपल्याला कशा सांगतात, देव प्रसन्न करण्यासाठी काय काय करतात, मग हे त्यांचे थॉट मी लक्षात घेतले आणि मग त्यावरती गीतं लिहिली. पण तुम्हाला असं गीत लिहावं असं का तुम्हाला ते डोक्यात होतं ना. अगोदर बाजी जन्म करत असताना मला काही सर्वे त्यातून चालू होतं. मग कंपनी खोलली. सर्वेला गेल्यावर मांडर देवीला मी काळूबाई मांडर देवी सातारा जिल्ह्यात देवस्थान आहे. त्या देवीला प्रथमतः पहिली दर्शन मी तिथे घेतलं. तिथून सुरुवात केली. तिथं सुरुवात केली. तिथं एक दिवस राहिलो. माझ्याबरोबर इतर गीतकार होते, संगीतकार होते, की तिथला सारांश सगळा अभ्यास करताना आणि मग ती गीतं लिहिली. आम्ही पाहिलं देवी कशी आले, काय आले, भक्त कशी येतात हे प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवलं. आणि त्यातून आम्ही सर्व करून मग पुन्हा दुपारी जेवण वगैरे झाल्यावर आम्ही गाडीला बसलो. ती पुन्हा गाडी मिळाली. मुंबईला यायचं होतं मला, ती पुन्हा स्वारगेटपर्यंत गाडी मिळाली. स्वारगेटमध्ये बसताना येताना मला वेळ होता, गाडीत गर्दी नव्हती आणि मी खिडकीला असं पडलेलो होतो डोळे झाकून, असं एक 3 सीटच्या बाकड्यावर. आणि त्या देवीचा चेहरा माझ्या डोळ्यापुढून जायचा. त्यावेळेला ते मला एक गीतं सुचत गेली आणि तीच मी तिकीटवरती गाणी गीतं लिहायला सुरुवात केली. ती लिहिला. मी स्वारगेटला उतरलो आणि जे आमचे शनिदास शेळके म्हणून गुरुजी होते त्यांच्याकडे त्यांना ती गीतं दाखवली. तर 2 गाणी लिहून झाले स्वारगेटपर्यंत येताना. गुरुजी हे मला वेळाकडे सुचलं, हे बरोबर आहे का याची नजर सांगा. रिदम चांगलं होतं, मीटर कळत होतं. त्या मीटरच्या याच्यावर मी डायरेक्ट सुलोचना चव्हाणांचं मीटर घेतलं. त्या मीटरवरती लिहायला सुरुवात केली. गुरुजी मी आश्चर्यचकित झाले. म्हणजे एवढी चांगली गाणी तुम्ही लिहिताय, माझी आयुष्यात तुम्हाला गरज वाटणार नाही. हो गुरुजी, तुम्ही तर मला सोबतीला पाहिजे, तुम्ही असल्याशिवाय मी पुढे काम करू शकत नाही. मग गुरुजींनी त्यातलं अक्षर एक अक्षर ना इकडचं इकडे केलं. त्यांना आश्चर्य वाटलं की एवढं चांगली गीतं लिहितो. आणि मग ते सुलोचना चव्हाण लिहिले. त्यांना डोळ्यापुढे ठेवलेली गाणी ती मी त्यावेळेला माझीच विकत. माझे एक मित्र होते, गिरायकच होतं, तो मराठी होता. ते आलं आमचे मस्ती बंकस वगैरे चालायचं. ते आल्यावर मी म्हणलं त्यांना, जवळचा मित्र म्हणल्यावर त्यांना सांगितलं. म्हणलं मी सुलोचना चव्हाण कोल्हापुरात राहतात, तो पुण्यात राहतात, तो मुंबईत राहतात हे मला माहिती नव्हतं. आणि सुलोचना चव्हाणांना डोळ्यापुढे ठेवून मी गीतं लिहिली. तर मला त्यांचा ऍड्रेस माहिती नाही. आपलं सहज विचारतो, पण मित्राला विचारलं, तो असायला अरे असतोच का म्हणलं, मला सांग ना. तो म्हणला अरे सुलोचना चव्हाण माझ्या शेजारी राहतात. अरे बापरे. शेजारी राहतात. मला काही खरं वाटलं ना, बंका सोड म्हणलं, खरोखर माझ्या शेजारी राहतात आणि बिल्डिंग मध्ये त्यांची 2 घरं आहेत. एक माझ्या बिल्डिंग मध्ये राहतात आणि एक रिएस करण्याचं ठिकाण आहे ते पलीकडच्या बिल्डिंग मध्ये. त्यांच्या बिल्डिंगचं नाव सांगितलं, बनसवाडीमध्ये ते राहतात. मग पुन्हा मग त्या एवढ्या लावणी सम्राट, महाराष्ट्राची लावणी सम्राट, आणि त्यांच्याकडे आपण जायचं. जाताना अंग कापत होतो लट. आणि गेलो तिथे. गेल्यानंतर बेल वाजवली. 10x10 रूम होती. त्या 10x10 रूम मध्ये ते रियाज करून बसलेले होते. त्यांचे मिस्टर, मुलगा आणि त्या बसले होत्या. तर मुलाने विजयने दार उघडलं. कोण आपण विचारलं, शेजारच्या गल्लीतून मी गिरगाव मार्केटवरून असं आलं माणसं.
आणि तेवढं ते माईने पेपर वाचा ऐकलं. कारण माई त्यांना काय म्हणतात ते माई मित्रांनी सांगितलेलं होतं. माईने ते पेपर वाचा ऐकलं आणि चष्माचा कोण आहे रे विचारून, तर शेजारच्या गल्लीतून भाजीवाला आलाय, तुम्हाला भेटू इच्छितो. आणि मग आज बोलव ना. त्या बसलेलं होतं खुर्चीवर, पेपर हातात होतं. आणि मग त्यांच्याशी बोलताना काळीचयुक्त दडदड करायला लागली, बिझी वाटायला लागली. आणि मग म्हणलं माई तुम्हाला डोळ्यापुढे ठेवून 2 गीतं देवीची लिहिली, ते तुम्ही गाल करा आणि तुमच्या योग्यतेचे असेल तर आपण गावी. असं बोलताना तोडकं मोडकं बोलवलं, शब्द तुटत. आणि माईने ते पेपरमधून बघितलं, आपल्या चष्म्यामधून बघितलं, ते गीते घेतली आणि वाचली. ती म्हणले मी काय नाही सांगितलं कचरे, तो म्हणलं कचरे. तर म्हणले मी ही गीतं काही म्हणली जरूर आहे, पण ह्या गाण्याचं पेमेंट घेणार. तर का घेणार नाही. तर मग बरीचशी चित्रपट गीतं गायली, लावण्या गायल्या, भक्ती गीतं गायली, भावगीतं गायली. पण मला माझ्या आयुष्यात प्रथम तुम्ही देवीची गाणी गायला देते म्हणून मी गीतांचं पेमेंट घेणार नाही. तुम्ही स्टुडिओ ठरवा आणि स्टुडिओ दिवशी रेकॉर्डिंगला बोलवा. निश्चित आल्या त्या टॅक्सी भाडंही माझ्याकडून घेतलं नाही. 2 गाणी गायली, विनामूल्य गायली. आणि मग तिथून मला कळलं की मी लिहू शकतो. बरोबर, मी लिहू शकतो. कुणीतरी उमेद देणार हवं ना. मग ती गीतं लिहिल्यानंतर ती गायली. तिथून मी गीतकार बनवू शकतो. आज 3000 गाणी, जवळजवळ मग 3000च्या आसपास माझी गाणी झाली. त्या माऊलीच्याच गाणी अर्पण आहे. त्या माऊली आता नाही, आई नाही आता, पण त्यांच्याच गाणी त्यांना आठवल्याशिवाय गाणं लिहित नाही. हे कुठून सुरुवात झाली याची आठवण मला सदैव राहते. पण सर म्हणजे मला तर अक्षरशः असं वाटलं की तुम्ही कुठेतरी तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि त्याकडे तुम्ही फक्त चालत गेले. तुम्ही इतर काही बघितलं नाही की तिकडे मी जर गेलो, मला त्यांनी नाही ते बोलले माझ्याशी, ते हो म्हणतील किंवा नाही म्हणतील. बरोबर, काही माणूस आहे, आपणही माणूस आहे, पण एकदा जाऊन भेटायचंच हे धाडच जातो ना. ही उमेद ठेवली. तर मला ऍक्च्युली तुम्हाला हे विचारायला आवडेल की बऱ्याचदा आपल्याला असं होतं की मी हे लाज वाटते मला हे करायची, किंवा मला लाज वाटते ते करायची. पण तुमच्यात हे जेवढं तुम्ही सांगितलंय, राईट फ्रॉम तुम्ही भाजी विकताय, तिकडनं तुम्ही एका ठिकाणी नोकरी केली, जेव्हा तुम्ही एक सेट होते, 2 दुकानं होती तुमच्या हाताखाली लोक होते, तरी तुम्ही नोकरी मागायला गेलात. त्यानंतर तुम्ही वापस ताईंकडे गेलात जेव्हा तुम्ही गाणी लिहिली. तर तुम्हाला असं वाटतं की माणूस ना लाज खूप धरून ठेवतो, जर त्याने थोडी लाज सोडली ना की तो खूप पुढे जाऊ शकतो. हे प्रत्येकाने केलं पाहिजे. ते आपल्याला लोक काय म्हणतील, आपल्याला हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, हे जर बाळगत बसलो असतो तर आजपर्यंत पोहोचलो नसतो. वेळ प्रसंगी आजचा दिवस कसा जाईल त्याच्याकडे आपलं. मी रोज रात्री झोपताना विचार करतो, आज मी काय केलं, ती कामं झाली का माझी, ती कामं झाली नसली तर काय. उद्याचा दिवस आहे, उद्या 10च कामं, उद्यानंतर 10 कामं करायची. 10 तर मी करेनच, पण 11वं कसं करेन, 12वं कसं करेन. आणि बरेच वेळा माझ्या हातून म्हणजे आयुष्य वाढवायचं असेल तर क्षणाक्षणाचा विचार करून आयुष्य वाढवता येतं. उदाहरणार्थ मला नेमकं काय म्हणायचं की 70 वर्षाचं आयुष्य लाभलंय असं कळलं नाही. पण मी क्षणाक्षणाचा विचार केल्यानंतर 100, 125, 150 वर्ष जगू शकतो ना. 70 वर्षात कुणाला काही जन्म मृत्यूचं कुणाला काही सापडले का? तुम्हाला तरी सापडले का, मला तरी सापडले. मग आपण प्रत्येक क्षणाचा, येणाऱ्या क्षणाचा विचार केला तर आपण आपलं आयुष्य वाढवू शकतो. 70 वर्ष उदाहरणार्थ झाली, पण ती 100, 125 वर्ष, 150 वर्ष कसं जीवन जगू शकतो याचा अभ्यास आपण करू शकतो. आणि मी आजही तो विचार करतो की काल रात्री झोपताना माझी ही कामं ठरली, ती कामं झाली का, झाली. आणि एखाद्या वेळेला 7-8 महिन्यातून माझ्या हातून एखादी चूक घडते. 10 कामं ठरलेली होती आणि ते 9च कामं दिसतात. त्या रात्री घाल मनाला शिका घालतो, कुठं चुकली, कुठं वेळ वाया गेली. तर मग पण आज उद्या काय कामं, उद्या 10च आहेत का, 10 आहेत, पण हे चुकलं, राहिलेलं आजचं 11वं. आणि तू चुकलास म्हणून शिक्षा म्हणून 12वं, की 12 कामं झाली पाहिजे. आपली चूक स्वतः मान्य केली तरच वाढायचं. म्हणजे एक डिसिप्लिन पाहिजे आयुष्यात, खूप जास्त पाहिजे. लाजून हे करून नाही जमा.
बरोबर आहे. तर मला अमक्या काय म्हणेल अमक्या काय म्हणून मला वेळ प्रसंगी तो आणून देणार आहे का, त्यामुळे अजून नाही चालणार. कारण आपण खूप खूप लोक बघतो अशी आज आज जसं आपण म्हणतो की एक अनएम्प्लॉयमेंट रेट खूप वाढतोय भारतात, खूप लोकांना नोकऱ्या नाहीये. पण हे असताना मी हेही बघतो की लोकांना ना मेहनत करायची नाहीये, किंवा लोकांना सेल्स मध्ये लाज वाटते की मला विक्री जॉब नाही करायचा आहे, किंवा मला सेल्स मध्ये जॉब नाही करायचा आहे, कारण तिकडे जाऊन खूप स्ट्रेस असतं, मग लोकांना जाऊन हे विकायला लागतं. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिताल? तर मनुष्य जीवाने 84 लक्ष योनीतून प्राप्त झाले. बरोबर. त्यावेळेला आपण जन्माला आलोय त्यावेळेला जीवनाचा कचापणा यायला सुरुवात होते, कळायला सुरुवात. शिक्षण हे गरजेचं आहे, बरोबर. पण शिक्षणाबरोबर जनरल नॉलेज घेण्याचं गरजेचं आहे. कोण मोठं झालं, थोडं मोठ्याची पुस्तकं वाचता तुम्ही, मी तर कधी वाचली नाही, पण अनुभवातून शिकत गेलो. ते अनुभव गाठीशी बांधणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक क्षणाचा विचार करून आपलं पाऊल पुढं, मी हे करेन, मी ते करेन, मला आवड कशाची आहे हे निवडणं गरजेचं आहे. माझं मी स्वतः कोण आहे, काय आहे याची ओळख मला पटल्याशिवाय तुम्ही याच कुळात काय जन्माला आला, या वंशात काय जन्माला आला, हीच नाती गोती काय आहे, इथंच माझं काय, हे ज्यावेळेला मला कळेल ना त्यावेळेला माझी जबाबदारी माझ्या मुलामान कळू शकेल. ती जबाबदारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण या लाज मारणं हे करणं. बरोबर. तर सर आता आपण येऊया तुमच्या पहिल्या रेकॉर्डिंग कडे. तुम्ही जेव्हा फर्स्ट डे जो तो होता, जो क्षण होता, तुम्हाला सुलोचनाताई माई आहेत त्या तुमच्या स्टुडिओ मध्ये आल्या, नक्कीच तुमची तिथे खूप धांदल झाली असेल. सगळं तुम्हालाही ते तुमचं फर्स्ट रेकॉर्डिंग होतं आयुष्यातलं, तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? तो आपण आता मोठ्या जगामध्ये उडी मारली, बरोबर. ते चालेल की नाही चालेल धाकधूक होती, पण आपलं मन सांगत होतं की नाही मी करतोय ते बरोबर आहे. त्यामुळे ते निभावून गेलं. आणि जे टाकत गेलो त्या, कारण सुलोचना चव्हाण कुणाची एवढ्या गवळाची गाणी गायला बरोबर आहे, ते तो आत्मविश्वास आला. त्यांनी ते गुरुप्रमाणे त्यांनी ही गाणी चालणारी, त्यांनी सांगितलेलंच होतं ना, मी देवीची प्रथम गाणी गाणार, योग्यतेची. मी त्याला काही शब्द वापरलं, तुमच्या योग्यतेचे असेल तर तुम्ही गा, तर गाऊ नका, असं मी त्याला प्रत्यक्षात बोललेलं होतं. आणि त्यातून मला एक प्रेरणा मिळाली, मी माईने गायली गाणी म्हणजे मी लिहू शकतो तर लोकांची नस पकडली पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्वे करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला सर्वे करत होतो मी, घरी कमी जास्त बाहेर. जनरल नॉलेज वाढवण्यासाठी प्रत्यक्षात जाऊन अनुभवणं, तिथं येऊन तिथला अनुभव गोळा करणं. पण म्हणजे मला हे विचारायचं की हे सर्व करताना तुमचं जे भाजीचा उद्योग होता तोही चालू होता सोबत, का तुम्ही तेव्हा डिसाईड केलं की तू आता आपण थोडं कमी करूया? तो काय कर, माझा 2 भाऊ पाठीमागे, 3 बहिणी, 2 भाऊ पण सांगितलं. बरोबर. तर 2 भावाला 7वीतून शाळा सोडायला लावली. अच्छा. त्याला 7वी सही स्वतःची करता येत नव्हती. त्याला आणला, 2 वर्ष हाताखाली शिकवला. तर तो माझ्यापेक्षा धंद्यात तो हुशार. त्याला तो जेव्हा तयार झाला त्या दिवशी वाटलं की आपण इथून बाजूला व्हावं, दुसरीकडे त्याला ते धंदे करायला. म्हणजे तुम्ही स्वतःच नाही तर पूर्ण कुटुंबाला तुम्ही एका बिझनेस याच्यात पुढे लहान भाऊ शिकत होता, तो शिकता त्याने आपलं MA केलं. बरोबर. MA केल्यावरती मी नोकरी कुठे झाला त्याला आत्मसरायला जाऊ शकत नाही, त्या आमदाराकडे त्या खासदाराकडे आपण काय म्हणून जायचं. मग त्याला त्यांना व्यवसायामध्ये आणला. 99ला कर्ज पाणी वगैरे काढून ते करून 1 कोटी 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट करून दिली लहान भाऊ. त्या 99ला 1 कोटी 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट करून दिली. माझ्या इकडे कुणाला म्युझिक चालू होतं. सर आता जसं तुम्ही सांगितलेलं की तुम्ही एक मयूर म्युझिक कंपनी म्हणून सुरू केली होती, पण नंतर जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग चालू केली होती तेव्हा मग तुम्ही कृणाल म्युझिक कंपनी जी चालू केली, तर तुम्हाला असं काय वाटलं की अजून एक म्युझिक कंपनी चालू करावी, ती मयूर म्युझिक का कंटिन्यू नको करायला आपण? असं काय झालं, पैशाचे प्रॉब्लेम आहे, भांडवल अपुरं आहे. बरोबर. मोठमोठे व्यापारी देखील माझ्या कॅसेट पायरसी लागले. समोर दुकानात गेले ते टप्पे
पायरेसीची. कारण मी माल, त्यांची काही चुकी नव्हती, मी पायरेसी काय ते करत होते, मी माल पुरा करू शकत नव्हतो त्यांना. अच्छा. त्यांना माल पुरा करू शकत नव्हतो, त्यामुळे त्यांना शेवटी त्यांचा धंदा, त्यांना पायरेसी काय ओरिजिनल काय विकणं गरजेचं आहे, ते पुरं करत असताना माझी म्युझिक कंपनीमध्ये मी ज्यावेळेला सुरुवात केली तर माझी गावाकडची लोक नाराज झाली. गावाकडची लोक नाराज म्हणजे नुकती नाराज नाही झाली, माझ्या घरच्यांनी मला वाळीत टाकण्याचा प्रकार असतो ते वाळीत टाकले गेले. बापरे. म्हणजे गावातलं एखादा सरपंच किंवा पोलीस पाटील यांनी त्या अगोदर मला चांगला मुलगाची वावा दिलेली होती, पण ज्यावेळेला म्युझिक कंपनीमध्ये आलो त्यावेळेला त्यांनी नाकारलं मला. म्युझिक कंपनी म्हणजे काय, म्युझिक म्हणजे तमाशा, तमाशा म्हणजे बायका नाचवतो, बायका नाचवतो, हा मुलगा नालायक निघाला, बायकांच्या नादाला लागला. त्या हा गैरसमज झाला लोकांचा, सगळ्या नात्या गोत्यातल्या मराठी समाजाचा सगळा समज झाला आणि मग त्यांनी मला वाळी टाकलं. अशा वेळेला मी काय केलं की मग पुन्हा म्युझिक कंपनी सुरू केली. त्यावेळेला माझी काहीतरी 111वी कॅसेट लखनचा राजा ज्योतिबा माझा कुलदैवताची बनवली आणि कुलदैवताची हे कुणीतरी ह्याचं प्रकाशन सोहळा करावा असं माझा विचार होता. पण विचार म्हणजे काय अंगाने ही लोक माझ्याकडे पैसा आहे पण माझी माणसं आज जवळ आहे. मग मी म्हटलं ही लोक जवळ आणायची असतील तर राजकीय नेता करा कोणतरी आणि मग मी आमच्या गावाकडचा राजकीय नेता पण माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण ते त्यावेळेला काही गेले खासदार आणि मग त्यांना आपण बोलवूया. मग त्यांची माझी ओळख नाही, मग त्यांच्या हाताखाली कोण आहे आनंदराव पाटील म्हणून कराडचे, त्यांच्याकडे गेलो, त्यांची माझी ओळख नव्हती. त्यांना नाना म्हणतात. नानाने मी म्हटलं नाना अशी कॅसेट बनवली ते गाव कुठलं विचारलं मला, तुम्हाला कळेल आणि तू आमचं आम्हाला कसं माहिती नाही 111 कॅसेट आणि तू म्युझिक कंपनी खोलली आम्हाला कसं माहिती नाही. मग देवाची कॅसेट आणि बापाने प्रकाशन सोहळा करावा अशी माझी इच्छा. तर ते म्हणलं अगोदर त्यांनाच आश्चर्य वाटलं की हा मुलगा म्युझिक कंपनी करतोय आणि मला कसं माहिती नाही, आमच्या सर्वेतून काय कसं नाही. बसवलं मला त्यांनी आणि माझ्या समोरच फोन लावला. बाबांना म्हणजे आपल्या मतदारसंघातला कळेगावचा मुलगा आहे तर आपण त्याने कॅसेट 111वी कॅसेट ज्योतिबाची बनवली. मी सांगितलं बाबा थोडे विचारात पडले, माझ्या मतदारसंघातला मुलगा म्युझिक कंपनी त्याला कसं माहिती, मला कसं माहिती, तर कोण आहे म्हणजे माझी आज ओळख झाली. तुम्ही घ्या त्यांना म्हणजे मी भागातला आढावा काही घ्या, मी येईल मतदारसंघात केलं ना हे काम आपण करू आणि तारीख तुम्हाला संध्याकाळी कळवतो. तारीख मला त्यांनी दुसऱ्या दिवशी दिल्यानंतर आले बाबांची माझी काही ओळख नाही. प्रोग्राम केले नव्हता की हा कॅसेट प्रकारची सोहळा म्हणजे त्या काळात लाखभर रुपये खर्च केले त्यावेळी, त्या काळात लाखभर रुपये खर्च करून लोक आपली नेता येणार आहे म्हणून ते आले, नेता येणार म्हणून आली, माझ्याकडे बोलून पण नव्हत्या. तर बाबा स्टेजवरती चढता नानांनी माझी ओळख हे आणून सगळ्यांची राजकीय क्षेत्रातली लोक आली ना सगळी आमच्या आजूबाजूचे पुढारी सगळे आले आणि प्रत्येकाने भाषणाला सुरुवात झाली, प्रत्येकाने त्यांचं नाव भाषण दिलं राजकीय भाषण. बाबा उठल्यानंतर प्रथम त्यांनी सुरुवातच हे करताना अरुण कचरेचं महाराष्ट्रात जेवढं कौतुक कराल तेवढं कमी असेल हे सांगितल्यानंतर गावातली लोकांचं आश्चर्य येते की नात्यातली इथली सगळी लोक अरे ज्या मुलांना नालाय कमी म्हणतोय त्याला आमचा नेता म्हणतोय कौतुक करतोय तर कसं काय. ते बाबांनी सांगितलं मी राजकारणात आलो तो ओघा मी शिक्षण घेतलं अमेरिकेमधून मी शिक्षण घेऊन डिग्री घेऊन आल्यानंतर मी उद्योगधंदा सुरू करावा अशा माध्यमातून विचार करू लागलो आणि एक मोठी कंपनी खोलू, आपल्या भागातली 4 मुलं तिथे राहू अशा विचारातून मी होतो. आणि मी पुन्हा सर्वे करत गेलो कुठला धंदा करावा कुठला काय करावं आणि फिरता मला गुलशन कुमाराची कंपनी दिसली इंडस्ट्री, ती इंडस्ट्री पाहिली
तर त्यावेळेला वाटलं की या इंडस्ट्रीमध्ये दम आहे काहीतरी, पण आपण त्याचा सर्वे करावा. तर सर्वे केला तर तो काही माझ्या डोकीच्या वरनं जायला लागला. मी एवढं शिक्षण घेऊन मला ती लाईन समजली नाही. आणि खळ्या गावच्या ग्रामीण भागातल्या या गावातल्या मुलानं ते केवढं मोठं काम केलेलं आहे, म्हणून त्यांचं कौतुक करावं. तेव्हा पाहुणी रावळी नाती गावातली लोक त्यांना ते विचार त्यांच्या नेत्यांनी सांगितले तर ते पटले, तेव्हा ते माझ्यावर त्या कार्यक्रम झाल्यानंतर मला जोडले गेले. पण एक नक्की जेव्हा आपले स्वतःचे आपल्याला आपल्यापासून दुरावतात, एक असं खूप एक डीप येते, थोडं आयुष्यात खंत येते. त्याच्यात एक तो प्रोसेस तुम्ही कसे त्याच्यातून बाहेर पडला? त्यातून या स्टेप बाय स्टेप मध्ये तो पण हा क्षणिक सुख आहे, क्षणिक गोष्टी आहे. आपण आज ना उद्या कौतुक करते, आज मला नाकारत असते तरी माझं कौतुक करते, तर त्याला पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम. त्यातून डीप मध्ये मी मनाला लावून जास्त घेत होतो की आपला पैसा आहे, परंतु ही माणसं नाहीत आपली, ती माणसं येतील जवळ, मनाला समजून घालवत होतो. त्यातून मग स्थापन झाल्यानंतर. तर सर, आता तुम्ही गाणे लिहायला लागलात, पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून आले हे गाणे लिहायची, किंवा कसं सुचलं तुम्हाला? ही गाणी लिहायचं लोकांच्यातून शिरून यायचं. लोकांची मतं काय, त्यांच्या भावना काय आहे, त्यांना काय आवडतं काय नाही आवडत, पब्लिकमध्ये मी शिरायचो. बरोबर. की पब्लिकला माहिती नाही हे अरुण कसरे, मला चेहऱ्याने नाव माहिती आहे पण चेहऱ्याने ओळखत नव्हते. एकदा काय एकदा काय झालं, आम्ही वसुली डीलर होते आमचे 110, त्या डीलरची वसुली करणं माझ्याकडे एक एरिया वाईज पश्चिम महाराष्ट्राचा एरिया माझ्याकडे होता. ड्रायव्हर वगैरे आम्ही गेलो घरी, गावी पोचलो आणि ड्रायव्हरला सांगितलं उद्या सकाळी 8 वाजता आपण वसुलीला निघू. आणि पुन्हा रात्री विचार झाला की ड्रायव्हर नको, उद्या आपण वडापने बसने जाऊ, जीपने जाऊ, प्रायव्हेट ट्रॅव्हलने. आणि तसं घरातून निघालो. तर मित्राला काय सांगितलं, ड्रायव्हर आला 8 वाजता ठरलेल्या वेळेनुसार आला. त्याला बी माझ्यामुळे त्या बायका पोरातने मी जाता येत नव्हतं. त्याला म्हटलं संजू बाळा आज सुट्टी तुला. तो म्हणला का जायचं नाही? तर म्हणलं जायचं मी जाणार आहे, पण गाडी नको आज, तू जा घरी. खिशातले 2,000 रुपये त्यावेळी 2,000 रुपये काढले आणि त्याला दिले, जा आज बायका पोरातने तुझं हे काय मजा कर. त्याने घेतलं आणि मित्राला बोलवलं आणि मला, आमचं गाव आहे ते नदीच्या अलीकडे, नदीच्या पलीकडे एक स्टॉप आहे. अच्छा. आणि त्या स्टॉपपर्यंत सोडायला सांगितलं. तिथंच आमचं काय की मला तिथं सोडल्यानंतर आणि मी जाऊन लगेच वडापच्या गाडीत बसलो, जीपमध्ये प्रायव्हेट ट्रॅव्हल्समध्ये बसलो. त्यावेळेला आमचाच चुलत भावाचा मुलगा ड्रायव्हर ते प्रायव्हेट ट्रॅव्हल्स करत होतो. तो म्हणला आज काय कचरे साहेबांच्याकडे पैसे नाहीत वाटतं. तिचा आवाज मोठा, तर मोठ्या आवाजात म्हणला कचरे साहेब 5-6 जण ड्रायव्हर लोक चर्चा करत होते. आज म्हणलं अरुण कचरेंच्याकडे गाडीला पैसे, डिझेलला पैसे नाहीत वाटतं, वडापने निघाले. मी ऐकलं त्याची विचार आहे. बरोबर. त्याच्या अंगाने विचार केला तर बरोबर आहे. त्याला माहित आहे का मी कशाला चाललोय वडापने? नाही माहिती. दुसरा कोणी असता रागाच्या ह्याच्यात त्याला उचलून 2 कापड दिलं असतं, पण मी तसं न करता ऐकून घेतलं आणि दुसरी 2-3 माणसं आली की ती प्रायव्हेट गाडी चालू झाली. ते टेप ढक 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 कुणा शेजारी बसलेल्या लोकांचं ऐकायला. मग पुन्हा कराड कसं तरी गाठलं आणि कराड इथे उतरल्यावर एस टीकडे निघालो तर तिथे लाल डब्याची गाडी, कोल्हापूर गाडी लागली होती. तर गाडीचं चढलो वर, आज बघतो तर गाडी इथून तिथून मोकळी आहे. तर बरं झालं म्हणलं. त्यात मला 4 मावशा 3 सीटच्या बाकड्यावर 4 मावशा रेचून बसलेत, गाडी अख्खी मोकळी आहे. आणि म्हणलं बरं मी माझ्या इथून मला यांचा विषय ऐकायला मिळेल. मी त्यांच्या पाठीमागच्या सीटवरती बसलो. गाडी सुरू झाली, त्यांचे विषय ऐकत होतो. त्या गोष्टी गेलेल्या होत्या, कानावरून गेलेल्या होत्या. गाडी चालू एक 20-25 किलोमीटर गाडी पुढे आल्यानंतर यल्लम्मा देवीची यात्रा होती. यल्लम्माच्या देवीचे ते जग बी घेऊन भक्त चाललेले होते. आणि त्या 4 सीट 4 जणी
बसलेलं होतं, त्याच्यात एक यल्लम्मा देवीचं भक्त होतं, ती जी देवी हा. होती. तर दुसरी मावशी आपली गावाकडे कसं एकमेकीला दिवस करणं बरोबर. हा. सुरू असतं. तसं तिने एकीनं दुसऱ्या मावशीने डिवोर्सले. काय की बाय देवीला जातेच का नाही? तिचा चेहरा पडला. चेहरा पडल्यावर मला तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखता येत होते. हम्म. तिचं म्हणणं तिचं कळत होतं. आणि थोड्या वेळ बोलती झाली. काय पाय सांगू म्हणली. देवीला जायचं होतं, पण परिस्थिती जाऊन देत नाही. असं म्हणल्यावरती मी तिचं तो ओपन झालं. अरे ही जी इच्छा आहे देवीला जायची, पण परिस्थितीमुळे जाऊन देत नाही. तर म्हटलं हे गाणं आपण काळूबाईची गाणी लिहायची चालली होती. हेच उदाहरण, हेच गाणं, याच्यावर एक गाणं तयार करू शकतो. ते गाणं असं होतं, काळूबाई ग तू सत्वाची आई, तुला सांगते माझं खरं, कशी हो मी डोंगरावर. लाखानं लोक जत्र नाही ती, त्याचं तू केलंच भलं ग, माझी गरिबी दुधा वाचून लढते माझं मुलं ग. मला दिलं तर येईन तुझ्या दारी, करीन तुझं चांग भलं. नवऱ्याला माझ्या नाही कामधंदा, उपाशी राहतात पोरं, कशी हो मी डोंगरावर. दुष्काळानं गुरांचं झालं आलं, चारा पाणी मिळेना, राशनमध्ये रॉकेल मिळेना, चुलीला लाकूड जळेना. किती विचार करू काही, समजून काही वळना, तुझ्या वाचून काळूबाई माझं संकट माझं टळ. तुझं मांडरी देवगाव तेच माझं माहेर. चालू ना गीत तयार झाले. गीत तयार झाले. लोकांची नस म्हणतो ना आपण, ती हीच नस आहे. त्यांचे शब्द त्यांनाच रिटर्न दिले, हे ओळखणं खूप गरजेचं आहे. नक्कीच तुमच्या म्हणजे सर्वच गाण्यांमध्ये हे दिसून येतं की एक लोकांचे जे शब्द आहेत ते दररोजच्या जीवनात जे शब्द वापरतात तेच तेच तुम्ही युज केलेले आहेत, तेच त्यामुळे ते ते जास्तीत आपलंच जास्त वाटतं. प्रसिद्ध झाले. हो. तर सर आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही मयूर म्युझिक इंडस्ट्री चालू केली, पण नक्कीच तुम्ही तिथे एकदम नवीन होतात, तुम्हाला तिथल्याही गोष्टी तुम्ही शिकत होतात, त्यावर तुमचं आता घरीही एक संसारही चालू झाला होता, त्यात तुमचा अजून एक बिझनेसही चालू होता. तर या मयूर इंडस्ट्रीमध्ये एक नवीन इंडस्ट्री आता स्वाभाविक आहे की आधीच खूप लोक असतात तिथे आणि त्यात तुम्ही एक नवीन तुमचं एक स्थापन करताय, तर तुम्हाला तुमचा काय स्ट्रगल होता त्या काळात? ट्रगल असा होता, गाणी तर आपण चांगली बनवू शकतो, बरोबर. त्याचा आत्मविश्वास होता. पुढे जर आपलं जायचं, पण गावाकडे गेलं तर गावाची नातलं पैसेवाली होती, पण कोण देत नव्हतं. भांडवल अपुरं पडत होतं. ओके. आम्ही त्यावेळेला पिरियडमध्ये मयूर म्युझिकमध्ये वाढीचं टाकलेलं होतं. बँकेकडे कुठल्या जावं तर चांगली पत असली तर 10,000चं कर्ज मिळत होतं. आमच्या इथं सातारा सहकारी बँक आहे. अच्छा. 92ला माझा अर्ज त्यांनी नामंजूर केला. 10,000 रुपये कर्ज मागितले होते, त्यावेळेला नामंजूर केला. पण त्यावेळेला तिथे बॉडीमध्ये असणारे भाई म्हणाले, त्यांना माझी कर्तव्यगिरी माहिती होती, पण ते चेअरमन नाकारल्यावरती ते काही बोलू शकत नाही. बरोबर. आणि पुन्हा भांडवल अपुरं 1 रुपया खिशात राहत होता. आज याचं आणायचं त्याचं भागवायचं, त्याचं आणायचं याचं भागवायचं, असं चाललेलं असताना एकदा मी घरातून सकाळी निघून कुणाला भेटायचं, काय करायचं एक काही ठरत होतं. पण घरातून निघालोय आणि विचार करत करत रस्त्यानं चाललो होतो, तर मागं हाडनं दाबून टॅक्सीवाल्यानं तू येऊन धडकला मला. धडकल्या बरोबर मी पडल्याबरोबर पब्लिकने त्याला एक गेलं, तर त्याला मारू नका म्हणलं, त्याची चुकी नाही. मी सांगितलं माझी चुकी आहे, मी विचार करत चाललो होतो, त्याला हाडणं मारलेलं मला ऐकू देखील नाही. असे प्रसंग आलेले आहेत. म्हणजे डोक्यात सदैव विचार होता, पण भाजीचा एकदा वावाला दिला, मी काय करतोय ते हे करतोय. म्युझिक म्हणजे अशा प्रसंग असे खूप अडचणी येते. एक टायमाला तर घरात तांदूळ आणायला 2 रुपये खिशात नसायचे. मुलांना मयूर झालेलं होतं त्यावेळी, मुलगा कारीवाला आला तर त्याला कारी घेऊन देऊ शकत नव्हतो, अशा कंडिशन देखील झाल्या. तर मुलाला त्या खारवाला आमच्या बिल्डिंगला जिथं राहत होतो ते थोडी ते असेच बाजूने फिरतायचं, खारीवाला इकडून गेला की मुलाला तिकडून पाठीमागून घेऊन जायचं. म्हणजे अशाही प्रसंगात जिद्दीनं चिकाटीनं. पण एक वेळेला विचार करत बसलो, नवरा बायको आम्ही, बायको माझी इंग्लिश मॅडम 12वी शिकलेली आहे, मी 9वी आहे, आणि ती जर वास्तव्य मुंबईतलं आहे, तर तो तिने सपोर्ट तिचा होता,
काही करेल त्याला सपोर्ट होता. बरोबर. आणि मग विचार असा आला की काय जीवनात नको, जीवन नको असं झालं. देणेकरी यायला लागली, मागायला लागली. देणेकरांचे देणे द्यायची इच्छा आहे, परंतु ही लोक थांबत नाहीत. वेळ पाहिजे होता मला. आणि शेवटी पुन्हा मग मन नर्वस झालं. नर्वस झाल्यानंतर नवरा ऐकून ठरलं सुसाईड करून घ्यायचं. पुन्हा मग मी म्हणलं पुन्हा मनुष्य जीवन आहे का? मनुष्य जीवन आपल्याला परत मिळणार आहे का? नाही मिळणार. त्या रात्री खूप विचार केला, झोपलो नाही. आणि मग पुन्हा मग दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात केली. तेवढ्यामध्ये मारवाडी एक व्यापाऱ्यांचा होता, त्याच्या लक्षात आलं की ह्याच्याकडे मटेरियल भरपूर आहे, चांगल्या प्रकारे देऊ शकतो. मग त्याचा त्यालाच धंद्यामध्ये आणलं तर, सपोर्ट केला तर. मग त्यांनी ते भाचा होता, त्या भाच्याला सांगितलं असं असं आहे बघ त्याच्याकडे. मग त्यांनी पुन्हा मग भाच्याची आमची मिटिंग केली, पण त्यांनी पगारावरती राहावं असं सांगितलं होतं. अच्छा, तुला राहायला फ्लॅट देतो, घर देतो, ऑफिस देतो, तू पगारावरती. त्या काळात बँगलोरला 25 लाखाची ऑफर आली होती. 25 लाखाची, आपलं 25 हजाराची ऑफर आली त्यावेळेला. मी 25 पगार म्हणजे खूप मोठे. तर मी नाकारलं. मी म्हणलं नोकरी करणं गुन्हा नाही, नोकरी करणं गुन्हा नाही, पण मी माझं स्वतःच काहीतरी करेन, स्वतःच नाव मोठं करेन. मग त्यांनी 5-6 महिने वाट पाहिली. काय मुलगा काय ऐकत नाही. मग त्यांनी मग नंतर म्हणले तुला काय पाहिजे तरी काय, तुझं म्हणणं तरी काय. मग अशा याच्यात आमची 25% पार्टनरशिप ठरली. आणि भांडवल, पूर्ण भांडवल मिळालं मला. जे लावेल ते हिट, बनवेल ते हिट. हिटच्या माणसाला मग पैसा टाकण्याला भांडवलाची काही कमतरता राहिली नाही. बरोबर. त्यामुळे कुणाल नाव खूप अवघड आहे. माझी विचार होती मयूर म्युझिक पुढे न्यावी. त्यांनी सांगितलं आता तुझ्या भांडवलावरी नाव खराब झालेलं आहे कंपनीचं, तर मी माझ्या मुलाचं नाव ठेवतो. माझ्या मुलाचं मान्यता दिली, वेळ प्रसंगी मान्यता दिली. आणि ते कुणाल म्हणजे किती अवघड नाव आहे. मयूर एक म्युझिकला, मयूर म्हणजे मोर, बरोबर, ते शोभण्यासारखं आहे. कुणालचा काही अर्थ घेतो, पण मी होकार दिला. आणि कुणाल म्युझिक 6 महिन्यात कंपनीचं नाव करून दिलं. ते मी ग्रामीण भागातल्या माझा पुपट माझ्या संगे, बापू विरू वाटेगावकर, ते नाव, त्यांची कथा बनवली. आणि सुपर डुपर गणपती बनवला. या 3 कॅसेट गणपती चालले. जी कंपनी उचलली गेली, एवढी कॉम्पिटिशन मध्ये लोक होती, ती सगळी मागे कंपन्या साधल्या. आणि सगळ्या कंपनीचा माझ्यावर रोज मी काय नवीन काय आणताय, नवीन काय आणतोय, काय सर्वे केलंय. जसं मी आज इथे केलं की त्यांचं 4 दिवसानं 8 दिवसानं 30 कॅसेट यायची. पण माझं पब्लिकची नस होते. बरोबर. त्यामुळे पब्लिकला काय पाहिजे ते भावना घेता तुम्ही केलं, तसं ते ठेवते. पण सर जसं आता तुम्ही म्हटलात की बाकी कंपन्यांचा पूर्ण वॉच होता तुमच्यावर, तुम्ही काय करताय, तुम्ही आणले की लगेच ते तसं काहीतरी आणायचे. तर मग तुम्ही याच्यावर कशी मात आणली? जे कॉम्पिटिटिव्हनेस एवढा जो टफ होता तिथे, याच्यावर कशी मात आणली तुम्ही? त्यांनी काय असं माझ्या बुद्धीतून सगळ्यांच्या बुद्ध्यासारख्या नाही. बरोबर. माझ्यातून जे निघणार आहे ते माझंच आहे. बरोबर. माझ्याशी दुसरे किती धडपडले तरी ते शक्य होणार नाही हे मला माहित होतं. त्यामुळे मी माझ्यावरती भरोसा ठेवत गेलो, आत्मविश्वासाने पुढे चालत गेलो. ते कंपनी चालवत गेली. आणि पुन्हा 2000 साली ज्यावेळेला कम्प्युटरचा योग आला, 2000 साली, त्यावेळेला मात्र पायरसी मार्केट खूप होणार. आणि पायरसी मार्केटमधून आपल्याला हे लॉस होऊ शकतो. हे वैयक्तिक मी लक्षात घेतलं, पार्टनरांच्या लक्षात आणून दिलं. आणि पुन्हा मग नंतर मग काय आलं की हे करतील, हे काय उद्योगालेच आहे, आपण काय करायचं. त्यावेळेला जोपर्यंत लाईन चालते तोपर्यंत चालवत राहायचं. आणि त्याला अगोदरच आधार काहीतरी करून ठेवूया म्हणून 2002ला शेती खरेदी करून ठेवली. अच्छा. नाही, पुढचा विचार केला. पुढचं आपल्याला हे दिसायला लागलं. 2002ला शेती खरेदी केली. ती जमीन पडून राहिली तरी चालेल, पण जोपर्यंत चालते तोपर्यंत ही लाईन चालू. आणि 2009ला 8 मध्ये पिक्चर बनवला तिसरा. आणि 10ला मग तिकडे जाऊन शिफ्ट झालो.
अच्छा. 2004 साली काळूबाईच्या नावानं सांग बनलं. 2006 साली बळीराजाचं राज्य होते, त्याला महाराष्ट्र गृहचा उत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार आहे. आणि तिसरा पिक्चर बनला वळगंगा देवी. त्याचं मार्केटिंग वगैरे सगळं केलं. ओके. आणि ते मार्केटिंग करून पुढं कॉम्पिटिशन खूप होती, तुम्हाला लोक सगळे वॉच ठेवून होते किंवा पायरसी पण खूप चालायची, भले तुमचं प्रोडक्शन चांगलं असतं तर. पण मग तुम्ही अशा मार्केटमध्ये तुम्हाला लोकांपर्यंत कसं पोचावं, कसं वेगळ्या तऱ्हेने पोचावं ज्याच्याने लोक जास्तीत जास्त तुमच्या कंपनीचे कॅसेट्स विकत घेतील, हे तुम्हाला कसं तुम्ही साध्य केलं? आपण काय बनवतोय, कोणते विषय बनवतोय. माझी सर्व गाणी जवळजवळ 80% गाणी देवादिकांचीच आहे. मग देवाची गाणी लिहिल्यानंतर याचा वर्ग कोण आहे, कोण ऐकणार आहे, तर मग तिथे ते मार्केट शोधायला सुरुवात केली. त्यांच्यापर्यंत गाणी कशी पोचतील हे बघितलं. यात्रा आहे, एखाद्या ज्योतिबाची बनवली असेल, काळूबाईची बनवली, काळूबाईची यात्रा आहे, मग तिथे आपले स्टॉल कसे लागतील, त्या स्टॉल मध्ये जाहिरात कशी होईल हे पाहिजे गेलं. आणि त्या तिथे जाऊन 8-15 दिवस स्टॉल व्हायचे, मग ते कॅसेट वाजायच्या आणि ती गाणी शब्द ते कानावर पडायचे, तुटून पडायचे. पण आम्ही 30 रुपये त्यावेळेला ती कॅसेट विकत होतो. ती ब्लॅकने माझ्याकडून घेऊन दुसरा ब्लॅकने विकायचा, इतक्यापर्यंत गेलं. म्हणजे आपल्या आयडिया त्या सक्सेस होत गेल्या. बरोबर. लोकांपर्यंत गाणी पोचत गेली. आणि काही लोक यात्रेला आलेली, ती लोक दुसऱ्या एक लोकांनी खरेदी केलेली असेल ती घरी ती कॅसेट जर लावायची तर शेजाऱ्यांच्या कानावरती ते शब्द पडायचे. म्हणजे ऑटोमॅटिक ते पान टपऱ्या हॉटेलवरती खरेदी करत गेली. म्हणजे बाकी ज्या कंपन्या होत्या त्या आपल्या कॅसेटच्या कॅसेटच्या दुकानात दुकानावरती. पण तुम्ही असं काहीतरी नवीन शोध लावला की म्हणजे मला तर खूप आवडलं. म्हणजे की जत्रेत तुम्ही एक स्टॉल लावला आणि फक्त स्टॉल नाही लावला, तुम्ही एक सॅम्पलिंग साठी ती कॅसेट कंटिन्युअस तिथे वाजवली, कारण लोकांच्या कानावर पडावं. आणि अर्थातच तुमची गाणी सुंदर होती, आवडणारी होती, त्यामुळे लोक माझ्या कॅसेट घेऊनही जायची. खूप आणि तुम्ही म्हणजे आपण पॉडकास्ट चालू व्हायच्या आधी आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुम्ही रस्त्यावरची धाबे पण तुम्ही शोध लावली होती. आणि तिथेही पण ते कसं आहे, मला आवडेल. त्यावेळेला लोक घरातून मुंबई सारखं सर नाही, बरोबर, सुट्ट्या लागतात, त्याला फिरायला जातात. बरोबर. त्याला कुठे ते चहा पाणी जेवण खाणं असं करण्यासाठी थांबतात, विसाव्यासाठी थांबतात. मग त्यावेळेला मग तिथली दुकानं रस्त्यावर आणि मग ती कॅसेट चालूच असायची त्यावेळेला. आणि मग तिथे जाऊन विक्री कशी करणार, मग त्या हॉटेलवाल्यांना भेटतो, हे करणार, त्यांना ही कॅसेट आहे माझी, ती गाणी. आणि पहिले 4-2 गाणी त्यांनी ऐकलेली असायची, त्यावेळेला ते माझ्याकडनं खरेदी करेल. असा हे मार्केट उभं केलं. इथून मी माझं गाव कराड असल्यामुळं काय मी सहजरी गावी निघालो तर गाडीत कॅसेट बॉक्स असायची, त्या दुकानदारांना भेटी देते त्यावेळेला ती खरेदी करायची. बरोबर. म्हणजे तुम्ही त्यांना एक कॅसेट ॲज अ सॅम्पल दिली आणि ते वाजवत होते तिकडे. आणि वाजवत होते, वाजत राहिलो. पुन्हा देवस्थानांवरती असं झालं की बऱ्याचशा देवस्थानांवरती दुकानं नव्हती, ते माझ्यामुळे सवय लागली. तिथे प्रत्येकाला 5-50 लोकांना उद्योगधंदा आपण तिथे करून दिला. ज्याच्याकडे भांडवल नाही त्याला माल बाबा उधारीवर दिला, त्याच्या कुटुंबाला बी त्यातून 2 पैसे मिळवू लागले. बरोबर आहे. तर सर आता तुमची म्युझिक कंपनी खूप सुपर हिट होती, तुम्हाला हेही कळत होतं की ठीक आहे पुढे जाऊन थोडं तुम्हाला जसं तुम्ही म्हटलात की पायरसीचे चान्सेस कॉम्प्युटरच्या दुनियात येऊ शकतात, पण तुम्ही त्याच्यावरही उपाय शोधत होतात. पण एक म्युझिक कंपनी आपली सुंदर चालू असताना परत पुन्हा एक नवीन सुरुवात, जी तुम्ही भाजीच्या बिझनेस मधनं तुम्ही इकडे कॅसेटच्या बिझनेस मध्ये आलात आणि इकडनं मग तुम्ही आता मूवी इंडस्ट्रीमध्ये जे पदार्पण करत होतात, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? तो एक्सपिरियन्स पहिल्यापासून होता, भाजी विक्री पासून होता. आठवड्यातून एक सिनेमा मांडला, बरोबर, हे हा छंदच होता. आणि आपण असं इथं काय केलं असतं याची ओढ पहिल्यापासून होती. त्यावेळेला मग
काळूबाईचंच पहिला पिक्चर बनवण्याचं कारण काळूबाई माझी कुलदैवत नाही, पण मांडलेली देवी आहे. ज्योतिबा माझा कुलस्वामी, पण मग कुलस्वामी सारखीच तिला मांडलेली देवी आहे. तर ते पहिलं प्रथम गाणं पण काळूबाईचं लिहिलं मला, तर पिक्चर काळूबाईचं क अक्षरावरून सुरुवात केली, मृणाल कॅसेट, काळूबाई, सगळे कवरून सुरुवात झाली. मग काळूबाईचा एक अभ्यास झाल्यानंतर तो पिक्चर कसा असावा, लोकांना तर आवडला पाहिजे. तिथं मांसाहार वगैरे कोंबडी बकरी कापणं चालू असायचं. आता हे तर उघडपणे मी सांगू शकत नाही, बरोबर, कोंबडी बकरी कापू नका हे उघड सांगू नका, लोक मला हे करतील. मग आपण असं आहे की त्या फिल्म पिक्चर मधून आपण वेगळं पण काहीतरी दाखवूया. हिरोईन दाखवली आपण, ती सांगते की देवाला काही लागत नाही, बंधुभावांना लागतं. ते बंधुभावाच्या तोंडून बकरी द्या बळी द्या हे सगळं ऐकलं आपण. आतापर्यंत कुणी सांगते ते ऐंशी लोक सांगतात, मग त्यातून आपण वेगळं केलं. तो पिक्चर बनवल्यानंतर 10 सप्टेंबर 2004 साली मी रिलीज केला. ही घटना घडली 25 फेब्रुवारी 25 जानेवारी 2005 ला काळूबाईची मोठं दुर्घटना घडली होती ना. आणि त्यात अटक मध्ये व्यक्ती बोलली की कुणीतरी हा पिक्चर बनवलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड गर्दी झाली. ही 10 सप्टेंबर 2004 आणि 25 जानेवारी 2005 तो पिक्चर हिट चाललाय, त्यामुळे गर्दी झाली. सातारा जिल्ह्याचे न्यायाधीश असतील, कलेक्टर असतील, एसीपी असतील, त्यांचे मला फोन आले. त्यामुळे मी रेकॉर्डिंगच करत होतो. फोन आले म्हणजे हा मी बोलतो म्हणलं कचरे. तर म्हणलं तुम्ही कुठे आहात? तर म्हणलं मुंबईत आहे. त्याची आम्हाला पिक्चर पाहायचं आहे. मला आलो अटकमध्ये बोलल्यामुळे तो पिक्चर तुमच्यामुळे पिक्चरमुळे गर्दी झाली आणि हजारो लोक मेली त्याच्यात. हजारो लोक मेल्यानंतर म्हणलं पिक्चरची मी पायरसी बनवू नये म्हणून मी VCD का बनवली नाही. तर बनवली नसली तर बनवा म्हणलं, थिएटरमध्ये तुम्हाला पिक्चर दाखवतो ना. म्हणजे साताऱ्यात येऊन प्रिंट घेऊन येतो, पिक्चर दाखवतो. तर म्हणलं आम्ही न्यायाधीश म्हणजे कोण जनमानसात नाही फिरत नाही, आम्हाला काय बनणं नाही. तर म्हणलं DVD तुम्ही बनवलंय का? तर नाही बनवले. तर ती बनवा. म्हणलं सर मला 5-6 दिवस लागतील DVD बनवा, जेवढी लवकर होईल तेवढी बनवा. आणि DVD 2 दिवसात झाली तयार. शेवटी सगळ्यात मला ह्या दासे आली ना चालू पिक्चर मध्ये मग काय कमी करते उतरवलं ती काय ती भीती वाटली. 2 दिवसात DVD बनवून दिली. दिल्यानंतर सांगितली तयार झाली. तर म्हणजे तयार झाली तर तुम्ही या उद्या सातारला आणि आम्ही हॉल असा बुक करतो. त्या हॉलमध्ये आम्ही VCD वरती बघतो. ती घेऊन मी साताऱ्यात पोहोचलो. तर 10 वाजता वेळ दिलेली, 10 वाजता 10:45 पोहोचलो. ते म्हणजे किती तास आहे पिक्चर? पण 2.5-3 तासाचा पिक्चर आहे. मग पिक्चर 2.5-3 तासाचा पिक्चर तुम्ही 3-3.5 तास इकडे फिरकायचंही नाही. आणि चालू करून त्याला दिलं. ते त्यांनी पिक्चर बघितलं, मी टाइमपास करून इकडे तिकडे साताऱ्यात फिरलं. बरोबर 3.5 तासानं मी गेलो. गेल्यानंतर त्यांनी जाव घेऊन म्हणण्यात आणि मग तरी भीती मला काय रिपोर्ट द्यायचं काय नाही. आणि मग त्यांनी रिपोर्ट दिला. या पिक्चरमुळे गर्दी झालेली नाही. आता सर एक पिक्चर झाला आणि त्या पहिल्या पिक्चर मध्येच एवढा तुम्हाला एक प्रसंग सहन करावा लागला. यातून मग पुढे दुसऱ्या पिक्चर साठी काय इन्स्पिरेशन होतं तुमचं? दुसऱ्या पिक्चर साठी काय, शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करू लागले. अच्छा, हा. शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे, आपण थांबवू शकतो. पिक्चर हे प्रबोधनाचा मार्ग आहे. अशा हिशोबातून मग तो आपण बळीराजा शेतकऱ्यावरती पिक्चर बनवला पाहिजे. 2005 साली 4 बनवला आणि हे 6 शूट केला. 5 साली लिखाण चालू झालं आणि बळीराजाचं राज्य होते हा पिक्चर तयार केला. तो पिक्चर त्याला मला शासनाने अवॉर्ड दिली. आणि ते अवॉर्ड मला घ्यायचं नव्हतं. मला लोकांचा मी बनवला तो रुरल मार्केट अवॉर्ड मिळणारे पिक्चर असतात ते शहरी भागासाठी असतात, बरोबर, ते बघायला जातात. आणि मी काय केलं
मला पिक्चर आवड न मिळावा यासाठी प्रयत्न केला. विलासराव देशमुख त्याला मुख्यमंत्री होते, त्यांची ओळख काढली. त्यांच्या पेजला म्हणलं मला साहेबांना भेटायचं आहे, मी माझी ओळख सांगितली. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं की असं असं या मंत्रालय आहे, तुम्ही ये. तर विलासरावांना भेटलो. तर विलासरावांना म्हटलं मला आवड दिली आहे, तू नको आहे, अजून डिक्लेअर झालेलं नाही पण माझ्या कानावर आलं. ते म्हणले असं का म्हणतो तू? ते माझ्याकडे 10 मिनिटं तोंडाकडेच बघत बस. ज्या आवडसाठी प्रयत्न करतात लोक, आणि देऊन मिळणार आहे का नको का म्हणजे. त्यांनी माझा विषय समजावून घेतला. माझा पिक्चर आहे रुरल मार्केटचा आहे, आणि शहरी भागासाठी आवड ठीक आहे. मी प्रेक्षकांना डोळ्यापुढे ठेवले, शेतकरी आत्महत्या करते ते रुरलमध्ये, म्हणून बरं असं ऐकायचं म्हणलं हो. त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि सांस्कृतिक विभागाच्या माणसांना बोलवलं, अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलवलं. आणि आमची पिक्चरची महामंडळाचे 5 लोक असतात आणि सांस्कृतिक विभागाचे 5 लोक असतात. ते 10 लोकांना बोलवलं ते. आणि त्यांना म्हणजे हा मुलगा काय म्हणतो बघा, काय म्हणतो तुम्हाला माझ्या पिक्चरला आवड नको आहे, कोणता पिक्चर? तर म्हणजे एका वेळेला 134 पिक्चर बनले ते, आणि 34 पिक्चर मधला माझा निवडलेला होता. ते म्हणले साहेब यांच्या पिक्चरला जर आवड दिला नाही तर उद्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, पेपर मीडिया आपल्याला काय आहे, आवड देण्यासारखा पिक्चर बनवतो. बरोबर आहे. आणि आपण नाकारू शकत नाही. आता विलासराव म्हणले बघ मी आता प्रयत्न केला पण ते नाही, आणि तो आवड मला दिला गेला. त्यावेळेला माझा पिक्चर रिलीज झाला. रिलीज झाल्यावरती ग्रामीण भागात काय रे आवड पिक्चर पण मिळाले, म्हणून बघायचं तो डोक्याच्या वरनं जाणारा पिक्चर आहे. त्यामुळे लोक आल्या नाही. इतका तगडा पिक्चर बनवणं लोक त्याचं कमी झालं. त्यात काळूबाईला कसं होतं, लेडीज लोक घरदार सगळी येत होती, आणि जेंट्स लोक फक्त बळीराजाचं राज्य होतं. त्या अवॉर्ड मिळाल्यामुळं त्यातली टक्केवारी कमी 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 होती. पुन्हा मुंबईत आलो रिलीजला. मुंबईतल्या पब्लिक म्हणायला लागलं अरे हा शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विषय आहे, आपण कशाला बघा. त्यामुळं त्या पिक्चरला लॉस झाला. अच्छा. तरी लॉस झाला नाही. मग मुलाखती झाल्या, म्हणजे अवॉर्ड मिळून लॉस झाला. लॉस झाला. मी त्यासाठीच त्याच्या अगोदरच प्रयत्न करत होतो. पिक्चर माझं थिएटरला चालणार नाही, आवड मिळाली की आपल्याला पब्लिकचा आवड पाहिजे. सर आता जसं तुम्ही या फिल्ममध्ये एक मोठा लॉस सहन केला, एक धक्का भेटला तुम्हाला की अवॉर्ड भेटूनही मूवी चालली नाही, हे म्हणजे आपल्याला खूप स्वतःला खूप खंत वाटते. तर याच्यातून कसे तुम्ही उभारले आणि पुढे जाऊन तुम्ही अजून एक चित्रपट कसा तयार केला? ह्या पिक्चर मध्ये लॉस आल्यानंतर मी विचार करत बसलो तर गव्हर्नमेंटची काय मदत मिळते का. दिल्लीपर्यंत हेलपाटे घातले. तर अच्छा. पंतप्रधान कार्यालयाचे आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी पंतप्रधानांशी बोलले पण हा महाराष्ट्राचा विषय आहे, बरोबर. हा आपल्या लेवलने नाही सोडता येईल. मग त्यांनी काही लक्ष घातलं नाही. आणि मग असं करता करता रोज यायचा मंत्रालय चालूच होतं. मला भाई वांगणे हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहे. त्यांच्या इथं शिवसह्याद्री म्हणून शाखा आहेत. त्यांनी मला माझं नाव आजपर्यंत त्यांनी घेतलेलं नाही, अरुणाचं या नावाने हाक मारली. मला नेहमी दादा म्हणायची. माझ्यापेक्षा वयानं मोठे पण आदरानं बोलवणं. आणि त्यांना विचार आला की काय करत असतील हे, म्हणून त्यांनी शिपायाला पाठवलं घरी आणि म्हणले दादा असले तर मी बोलवलं म्हणून सांग. तर घरी तो शिपाई आला आणि म्हटलं तुम्हाला भाई मुंगड्यांनी बोलवले म्हणून. मी म्हटलं काही काम असेल ओळख तर होती. आणि मला म्हटले दादा काय चाललंय. बँकेत गेल्यानंतर दादा काय चाललंय. म्हणलं काय नाही, पिक्चरचा लॉस काय झालाय आणि कर्जबाजारी झालोय, तर काहीतरी मार्ग काढायचा. मंत्रालयाच्या जातोय ते पण ते जरा असल्या हास्य चेहरा केला. म्हणलं तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. बरोबर. ते होईल की नाही मी सांगू शकत नाही, प्रयत्न पण चालू ठेवा. आणि म्हणलं तुम्ही एक काम करा, एवढा
डाऊन होऊ नका. तर म्हणलं काय करू असं म्हणल्यानंतर म्हणले लिखाणात लक्ष घाला, लिखाण करा, लिखाणातून तुम्हाला रूप येईल. म्हणलं लिखाण करून काय करू, पुढचं काय बनवू शकणार नसेल. तर त्यांनी मला माझं सगळं ऐकलं आणि मला एक वाक्य, तुम्ही लिखाण चालू करा, फायनान्स आपण बघू. मला वाटलं त्यांच्या ओळखीने कोणतरी फायनान्स येतील. बरोबर. तर तुम्ही जर डीपमध्ये गेला, खचला, तर तरुण पिढीने कुणाकडे बघायचं. बरोबर आहे. आताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आदर्श घेऊन लोक प्रयत्न करताय, तुम्ही हडबडू नका. तर तेवढा शब्द माया मला पटला आणि मी घरी येऊन लिखाण चालू केलं. तर लिखाण कोणतं करायचं, तर 15 वर्ष माझ्या मागे नगर जिल्ह्यातली मळगंगा म्हणून गाव आहे, अच्छा. तिथे एक मळगंगा म्हणून देवी आहे. 15 वर्ष माझं कुठे मी जिथं असेल ना महाराष्ट्रात तर दुकानला लावत होतो, तिकडे ते ट्रस्टी यायचे आणि विनंती करायची आमच्या गावी आमच्या देवीची गाणी लिहा, चित्रपट बनवा. मी तिकडं दुर्लक्ष करायचो. देवी मला माहिती होती. आणि मग किस्सा सांगायचं म्हणजे काळूबाईच्या वेळेला 2005 मध्ये मी थिएटर तिथलं बंद पडलेलं थिएटर भाड्याने घेतलं, चालू केलं. बरोबर. आणि थिएटर इथं आहे, मधी रोड आहे हा आणि हा पलीकडे एक बिल्डिंग आहे. बिल्डिंग पासून इथून शिखर दिसतंय अच्छा. देवीचं. पण माझी जायची इच्छा आहे ना दर्शनाला. ही लोक 15 वर्ष माझी गाठीभेटी घेऊन मी तिकडे जाईना, देवीच्या दर्शनाला जाऊच वाटेना. आणि भाई असं म्हणल्यावर दुसरं त्या विचारात पडलो. दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली नगर जिल्ह्याला देवीच्या भेटीला जायचीच आहे. तिथं मी गेलो तर तिथे गावातल्या लोकांना आनंद झाला, अरे कचरे आलेत आपल्या गावी, काहीतरी देवीचं दर्शन वगैरे घेतलं. म्हणलं त्यांनी ग्रंथ वगैरे दिले, काही पुस्तकं दिली आणि मग त्यावरती अभ्यास करू दिलो आणि ते मला उमजत केलं. छोटीच कथा एक छोटी बांधली, पण त्याचं पुढे पुढे केलं. खूप आणि पिक्चर तयार झाला. भाईना म्हणलं तयार झालंय सगळं टोटल, तो म्हणलं तयार आहे. तो म्हणलं कधी फायनान्स मिळालं तर कधी, तर म्हणलं आता काय 15 दिवसात कलाकारांच्या गाठी घेतल्या, बाकीच्या टीम जमा केली, 15 दिवसात मी चालू करतोय, लागा बरोबर. तयारीला पण. आणि मी म्हणलं फायनान्स, फायनान्स कोण, तुम्हीच. आणि म्हणलं माझ्या अंगावरती एवढं कर्ज आहे, एवढे बँकेच्या जप्त्या येतील आता, बरोबर. आणि तुम्ही मला परत कर्ज येत आहे. तर म्हणलं तुम्हाला देणार, तुमच्यात हिंमत हरून. भाई वंगणेंनी 70 लाख रुपये त्यांच्या बँकेतून मला कर्ज दिलं. आधीच लोन असताना असताना दुसऱ्या बँकेची माझ्यावरती नोटीस होती की कर्ज भरा म्हणून. भाई म्हणले काही नाही, तुम्ही सुरू करा, मी मंजूर करून देतो. 2-3 दिवसात कर्ज मंजूर करा. 2-3 दिवसात त्याला कलाकारांना फोन केलं तर सगळे अवेलेबल आहे. बरोबर. बाकीची टीम सगळी अवेलेबल आहे आणि 15-20 दिवसात शूटिंग सुरू झालं. त्या गावातल्या लोकांना जी 15 वर्ष माझ्याकडे येत होती, त्यांना एवढा आनंद झालेला होता की त्यांनी पिक्चर बनवण्यासाठी 5 लाख स्वतःचे दिले. मला शूटिंगसाठी 27 बंगले त्या गावातले खाली करून दिले की टीमला राहण्यासाठी. आणि मोठे कलाकार तेवढे बाजूला आजूबाजू मोठ्या लॉजमध्ये राहत. बरोबर. सुई पडली, 100-200 पाठीमागे लोक असायची की आपल्या देवीचं पिक्चर बनते. आणि त्यांनी तेवढं सकारातून तो पिक्चर झाला, धंदा पाणी व्यवस्थित झाला, त्या 2 पैसे मिळाले. एक 70 लाखाचं व्याजासहित रिटर्न दिलं त्यांना 1 वर्षाच्या आत. आणि मग पुन्हा मग त्याला 2009 आलं आणि त्याला छान लोकांनी विचार केला की आता आपण कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकेन का, लॉस झालेला एवढा. आणि मग विचार केला, मी अगोदर जमीन खरेदी केलेली होती. तुम्ही सांगितले गावाकडे एक जमीन खरेदी केली आणि पुन्हा मग 2009 नंतर मी जाऊन शेतकरी आत्महत्या करत होते. बरोबर. माझं पिक्चर बळीराजा जरी बनलं तरी एवढा लॉस आला, पण हिंमत हरलेलं नव्हतं. बरोबर. पिक्चरला 1.5 कोटी रुपये त्या काळात खर्च आलेला होता बनवण्यासाठी. मग टारकास मोठी आणि पिक्चर बनला तर 1.5 कोटी पुढच्या तिकडे करण्यात काय अर्थ नाही. मग पुन्हा मग तो पिक्चर मी ज्यांच्यासाठी बनवलेला आहे ते तर येत नाही, 10 रुपये तिकीट लावली तरी बघा, मग फ्री ऑफ कॉस्ट पिक्चर दाखवला. माझी कृष्णा कोयना टोरिंटो विदर्भात नेली आणि ती
दाखवली, 10-10, 20-20 हजार पब्लिक यायला लागलं. ट्रॅक्टरवरून, टू व्हीलरवरून, कोण बैलगाडीवरून अशी आणि एवढं नुकती थिएटर नाही, त्या आजूबाजूला 10-15 हजार किलोमीटरवरती गाड्या अनाउन्सिंग करून पिक्चर पिक्चर अमुक ठिकाणी बघायला यायची. दाखवायला या म्हणून. तेव्हा पब्लिक 10,000 20,000 पब्लिक यायला लागलं आणि ते मी शूट केलं. एवढं टू व्हीलरवरून येते, ट्रॅक्टर भरून येतात, जीपा भरून येतात, हे शूट केलं. तर सर आता एक एक पिक्चर तुमचा एक एवढा मोठा तुम्ही लॉस घेतलाय, तुम्ही खूप भांडवल त्याच्यासाठी बाहेर मार्केटमधनं घेतलं असाल, लोनवर घेतलं असेल. तर हे एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही हे कसं डिसाईड केलं, की म्हणजे मी आता याला फ्री ऑफ कॉस्ट दाखवेल? म्हणजे ही धाडस कसं काय आलं? तो पिक्चर माझ्यासाठी बनवलेला होता. तो लोकांना दाखवण्यासाठी. आणि ती लोकं जर त्यांच्याकडे ₹10 तिकीटला नसतील, तर मग काय करायचं? मग मी बरोबर. माझी तंबू, कृष्णा कोंडाळा टॉकीज होती. हां, ते हां, तंबू हां. घेतला, जाहिरातीच्या गाड्या, एकूण 27 मुलं घेतली सोबत आणि फ्री ऑफ कॉस्ट दाखवला अच्छा, तो पिक्चर. तो पिक्चर दाखवण्यासाठी मला मदत झाली अलक इंडस्ट्रीची. अच्छा. संजय पांडे म्हणून तिथे होते. त्यांनी लालबागच्या थिएटरला आपला पिक्चर लागल्यानंतर त्यांनी तो पाहिलेला होता आणि त्यांनी मला सहकार्य केलं, की त्यांच्या थ्रू शो दाखवायला सुरुवात केली. आणि काही त्यांनी 10 शो दाखवले, पण काही शो मी पूर्ण 3 पूर्ण. जिल्ह्यामध्ये फुकट आणि एवढा लॉस झालाय ना आणि 2-4 लाख रुपये नुकसान होईल. ह्याच्या बरोबर. पलीकडे काय होईल? आणि म्हणून त्या पद्धतीनं मग अशी करता करता संजय पांडेंनी 10 शो दिले. रेड लेबल वाल्यांची जाहिरात झाली, कोलगेटवाल्यांची जाहिरात झाली. असे करत ते पिक्चरमधून पिक्चर निघालो आले. आणि मग यांची भाई वांगणेंची भेट झाली. भाई वांगणेंनी बोलवून घेतलं. त्यावेळेला मग तो पिक्चर, तिसरा पिक्चर बनवला. अच्छा. पण मग आता हा जेव्हा आपण तुम्ही तिसरा पिक्चर बनवलात, तुम्ही असं तुम्हाला म्हणजे तिसरा पिक्चर बनवल्यानंतर अ, असं कसं काय डिसिजन घेतलं तुम्ही, की आता मी जी गावाकडे जमीन घेतली होती, तिकडे जाऊन मी शेती करेल? असं का नाही वाटलं, की अजून एक चौथा पिक्चर आपण ट्राय करू शकतो बुवा असं? त्यावेळेला अद्भुत झालो होतो. थोडा विचार लॉस झालेला असल्यामुळं थोडासा विचार करू, जरा परिस्थिती सुधरू. बरोबर, शेवटी पिक्चरमधून आपण आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न केला. लोक बरोबर. रोखल्या गेल्या बऱ्याचशा. बरेचसे मला लेटर आले, पत्र आले, फोन आले, की तुमचं पिक्चर बघितला आणि आमची आत्महत्या करण्याची तयारी आम्ही आम्ही आता व्यवस्थित सुरू केली. मग मी विचार केला, की शेतकऱ्यांसाठी स्वतः राहावं. जमीन बरोबर, 2002ला घेतलेली होती. तोपर्यंत ती जमीन पडून होती. आणि बरोबर आहे. मग तिथे जाऊन डेव्हलप केली. आणि डेव्हलप करत असताना मात्र त्याचा अभ्यास करत असताना आजूबाजूलाही शेतकरी आहे. हो. सगळे शेतकरी आत्महत्या का करतायत त्याचा अभ्यास पूर्ण झालेला होता. ते जे पिकवतात ते आपण पिकवायचं नाही. पण ते पिकवलं जरी, हं, 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 जर हं. आमचा पट्टा आहे ऊसाचा, तर सेंद्रिय शेती, ही रासायनिक शेती करतायत. आपण सेंद्रिय शेती पिकवून त्याची कॉस्ट काढू. त्या काळात तो विचार, तुम्ही तो अच्छा. विचार. जमीन घेतली त्या विचारानेच घेतली. शेतकरी का हे होतात आणि सेंद्रियकडे वळलो. सेंद्रियकडे वळत असताना सेंद्रियमध्ये मी सेंद्रिय करतोय, पण वेगळं सेंद्रिय काहीतरी व्हायला पाहिजे. बरोबर. उदाहरणार्थ सेंद्रियातले प्रकार आहेत. मग एचएफच्या गाईचं शेण आहे, अच्छा. म्हैशीचं शेण आहे, किल्लार गाईंचं शेण आहे, जी हं, ग्रामीण हं, 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 देशी हं. गाई आहे तिचं शेण आहे. याच्यातला फरक काय? तर याच्यात आपलं खिल्लार गाई एक नंबर. खिल्लार गाई, बैल असू, बरोबर. बैलांचं ओके. शेण, शेळ्या मेंढ्या असू, त्यांचं एक नंबर खत. खत आहे ते. बरोबर. त्याच्या पाठोपाठ म्हैशींचं शेण आलं. मग ते 100% तरी 70% तरी येते म्हैशीचं अच्छा. शेण. आणि म्हैशीच्या पाठीमागे कुठलंच आहे. एचएफच्या गाईंचं म्हणाल तर एचएफची गाई आजही माझे विचार आहेत हं. लोकांना पटू किंवा न पटू, पण एचएफच्या गाईचं दूध हे विषारी आहे. मूत विषारी, गोबर विषारी. ही अच्छा. संकरित गाई आहे. तर त्यामुळे मग मग माझ्या शेतीला मग देशी गाईंचा गोठा केला, शेळ्या मेंढ्यांचा गोठा केला आणि ते करत असताना मग त्यातून खत मिळत गेलं. आणि सेंद्रिय शेती करणं सुखाचं नाहीये, सोपं नाहीये एवढं. बरोबर. त्या जमिनीला 5 वर्ष जे काय आजपर्यंत खाल्लेलं आहे, हं, 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 रासायनिक हं. खतं वापरलेली आहे आणि रासायनिक औषधं वापरली, त्यातले अंश सगळे बाहेर काढायचं म्हणलं तर कमीत कमी जमिनीला 5 वर्ष 5 वर्ष. द्यावी लागतात. 6व्या वर्षी ते तरी फार थोडंफार
1-2% अंश राहतो त्यातील. मग मी शेळी मेंढी पालन करत असताना विचार केला की लोक इथे लेक्चरला आली पाहिजे. बरोबर. नुकतं आपण लोकांना आपण केली म्हणजे नाही, तर गाई आणि शेळी मेंढी त्याच्यावर मग मी लेक्चर चालू केली. लेक्चर आठवड्यातून 2 दिवस असायची माझी. सकाळी अच्छा. 8 वाजता गुरुवार आणि रविवार हे लेक्चरचे दिवस. ते लोकांना माहिती होते. आज शेजापाजारी आले, आजूबाजूला आले, परजिल्ह्यातून यायला लागले. मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश हम्म, हम्म, इकडून लोक यायला लागली. हे येता 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 बाहेरून लोक यायला लागली. जे आपल्याकडची लोक बाहेरच्या देशात राहत आहेत, तीही ती यायला लंडन लागली. दुबईवरून मी लोक लेक्चरला यावे. पण लेक्चरमध्ये पहिलं तुम्ही कोण आहात, मानसिकता जी तयार करायची आहे लोकांची, तुम्ही कोण आहात, तर बरोबर. आत्महत्याकडे प्रवृत्त होऊ नये यासाठी तो विचार मांडला. 3-3.5 तास त्याच्यावरती बोलत गेलो. पुन्हा सेंद्रिय शेतीवरती बोललो, पुन्हा शेळीपालनवरती बोललो. असं करत 8-9-10 तास बोलत राहिलो. लोक ऐकत राहिली. मला एक आनंद आहे एका गोष्टीचा. 9 वर्ष लेक्चर देत होतो. त्या लेक्चरमधून एकही माणूस लघवीला उठलेला नाही. सुट्टी नाही. सकाळी 8 वाजता चालू केलं की संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत बोलत राहील. आणि ते मध्ये सुट्टी नाही, जेवणाची नाही, चहा नाश्ता चालू मध्ये देत होतो. तरी लोक अजूनही लोक त्या आठवण करतात लेक्चरची. पण मी का बंद केलं, तर ज्या अति बोलण्याने मेंदूवर ताण आला, जिभेला येणारी रक्तवाहिनी लिकी झाली. त्यामुळे माझा अच्छा. आवाज घोगरा निघायला लागला. तो अजूनही तसाच आहे. शेळी मेंढी पालन सेंद्रिय शेती करायची आहे. शेळीच्या खतापासून सेंद्रिय माझे नाही म्हणलं तर 35 ते 40 टन गांडूळ खत तयार होत होतं माझ्या गोठ्यावरती. बापरे. आणि ते गांडूळ खत मी शेताला वापरत होतो. आणि ते करत असताना जमिनीचा 5 वर्ष पोत वाढवला. आणि ते वाढवण्याच्या ह्याच्यात दुसरा बिझनेस आणि त्याला जोडधंदा म्हणून चालू केला. शेळी मेंढी काय करतच होतो. मग मटण विक्री चालू केली. आठवड्यातून 1 बोकड 2 बोकड कापायचे ना, ते मुसलमान वगैरे येऊन कापवते. पण ते सेंद्रिय मटण या नावाने फेमस झालं फेमस तिकडे. झालं. आणि ते ज्यावेळेला 340 रुपये किलो रेग्युलर मटणाचा रेट होता, त्यावेळेला माझ्या शेतातून कराडची लोक 800 रुपये किलो मटण येत होते. आता मुंबईला तो माझ्या डोक्यात तो विचार होता की मुंबईला सप्लाय करायचा. आमच्या फिल्म इंडस्ट्रीत काय पैसा कमी आहे का? ते त्या काळामध्ये 2000 किलो मटण गेलं असतं. बरोबर. आणि मग लोक चव एकदा जर तुम्हाला त्या मटणाची कळली की मरेपर्यंत एकदा खाल्लेला माणूस मरेपर्यंत विसरत नव्हता. आणि पुन्हा एक दिवशी असंच विचार करत बसलो, अरे आपल्याला पैसा मिळतोय, पैसा मिळतोय बरोबर. याच्यात भरपूर 3 पट रेट मिळतोय. मग आपण काय करतोय, पैसा हा योग्य आहे का, आपल्या मुलाबाळांना सक्सेस होईल का? मी आज बकरं कटिंग करतोय, मुसलमान आला की त्याला दाखवतो बोटाने हे बकरं कटिंग करायचंय. त्या बकऱ्याची इच्छा नसताना आपण त्याला मारणं योग्य आहे का? हे नियतीला मान्य होणार नाही. तो बरोबर. पैसा मिळवून उपयोग नाही. नाहीतर मग तेव्हा हे विचार ज्यावेळेला डोक्यात आले त्यावेळेला ते बंद करून टाकलं. आणि तिथे मला मुंबई पुण्याची लोक सेंद्रिय मटण याची कसं असतं ते खाण्यासाठी मला हॉटेल करायची होती. टुरिंग टॉकीज ॲग्रो टुरिझम करायचं करायचं होतं. होतं. पण ते तुम्ही बंद केलं बंद कारण केलं. ते बंद केलं. मग ऊस शेतामध्ये लावणं, हळद लावणं, भाजीपाला लावणं हे सेंद्रिय केलं. ऊस आज गुळ त्याचं बरोबर. गुऱ्हाळ आहे आमचं. तर गुळ रेग्युलर 45-50 रुपये मिळतो. नॉर्मल होलसेल आपण जर होलसेल आणि घेतलं तर 40 रुपये बरोबर. रेट मिळतो. सेंद्रिय म्हणजे काय करायचं? सेंद्रिय म्हणजे एवढा का फरक? मी 100 रुपये रेट काढला कारण क्वालिटी त्या पद्धतीचे देत होतो. तर बरोबर. माझा धाकटा मुलगा गावी यायचा तो. मी त्याला म्हणायचो होते की तू बघ ये पुढे कोणीतरी आपण सांभाळलं पाहिजे आपलं. बरोबर. तो बँकेत सर्व्हिसला लागलेला होता. तो म्हणायचा की येऊन जाऊन असा 4-6 महिने फिराय. बोलवल्यावरती एकदा ये, मी बाजार उभे केलेत, याची विक्री बी केलेली आहे. आणि त्यावेळेला नुकतीच सुरुवात होती. त्यावेळेला 5-10 हजार बाजार होते माझ्याकडे. आणि मग ते 100 रुपये रेट का? त्याने मार्केटमध्ये जाऊन कराडला गुळाच्या मार्केटमध्ये गेला, होलसेल तिथे विक्री रिटेलवाल्यांना विचारलं. ते म्हणतात 38-40 रुपये किलो होलसेल मिळतोय.
तोच बाजारामध्ये सेंद्रियांच्या नावाखाली 50 रुपये 55 रुपये गुळ मिळतोय आणि तुम्ही 100 रुपये रेट ठेवलाय. एवढी लोक कॉस्ट घेतील का? अरे म्हणलं घेतील. मग त्याला सेंद्रिय म्हणजे काय, सेंद्रियातला प्रकार त्याला समजून सांगितला. आणि तू नुकतं थांब, आता 4 दिवस आलायच ना, थांब, इथे इथेच गिरायक, ते गिरायक 100 रुपये. पूर्वी लोक काय 100 रुपये रेट सांगितला की अहो काय कमी नाही का, एवढा कसा रेट? मग मी काय केलं, त्यांना गुळाचा खडा खायला द्यायचो. तो गुळाचा एकदा खडा खाल्ला की ऑटोमॅटिक खिशात आत जायचा, भाव विचारायचीच नाही. क्वालिटी मेंटेन करणं बरोबर. बरोबर. तो गुळ एक माणूस जर खातो म्हणलं 100 ते 150 ग्राम एका वेळेला खाऊ शकतो. आणि बाजारातला मार्केटमधला एवढासा छोटा खडा आहे, खाताना इथे गळायला त्रास होतो. आणि ते माझा गुळाचा एवढा खडा 100-150 ग्रामचा तो ॲट अ टाइम खाऊ शकतो. ती क्वालिटी. आता हळद बी आहे. ती हळद कशी आहे, ते कॅन्सर सारख्या लोकांना उपयुक्त आहे. हळदीमध्ये बरोबर. गुणधर्म आहेत ना, हळदीमध्ये बरोबर. आयुर्वेदिकचे गुणधर्म आहेत. जखम झाली पायाला, हाताला, कशालाही, तर आपण त्या जखमेवरती हळद हे करतो, ती जखम भरून निघते. तसे हळदीमध्ये आता माझ्या हळदीमध्ये लॅब रिपोर्ट आलेत 4.9चा कर्कुम रेट. अच्छा. हा 4.9 आहे. तर याने ही हळद रोज जर दुधातून खाल्ली, पाण्यातून पिली, तरी ती हळूहळू हळूहळू कॅन्सर कमी होऊ शकतो. बरोबर. आणि तुम्ही आम्ही खाल्ली तर त्याला आजार कॅन्सर येणार होणारच नाही. नाही. तर सर, आता तुम्ही जसं ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल सांगितलं, पण याच्यात तुम्ही ट्रेडिशनल टेक्निक्सही काही यूज करतायत, तर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, गांडूळ खत. बरोबर. गांडूळमध्ये जी गांडूळ असतात ना, कचवा म्हणतात त्याला, ती कचव्यांच्या पासून बनणारं कच्चं शेण कुंडीमध्ये त्या बेडमध्ये टाकून त्याचं बरोबर. आम्ही गांडूळ खत, आर्द्रता वगैरे पाहिली जाते, ते गांडूळ खत शेताला वापरलं जातं. त्याचप्रमाणे जीवामृत बेसिकली जीवांवर जीवन ठेवण्यासाठी. अच्छा. जीवामृतचा अर्थ काय, की जी गांडूळ आहेत, जीव आहेत, त्या जीवांना जगवण्यासाठी आणि पिकांना ताकद देण्यासाठी जीवामृत बनवलं जातं. ओके. त्याचप्रमाणे आम्ही औषधं बाहेरची केमिकलची औषधं फवारत नाही. बांगलेले गवत वगैरे, घास वगैरे झालं तर ते आम्ही माणसं लावून काढतो. अच्छा. त्याच्यावरती दशपर्णी अर्क तयार केला. दशपर्णीपेक्षा पुढची लेवल केलेली आहे, अनुभव घेतलेले आहे. एखाद्या पिकावरती औषधं फवारायची, दशपर्णी औषधांपासून किडी, बाहेरच्या ज्या नुकसान करणाऱ्या किडी आहे त्या किडी बी मरतात. अच्छा. आणि त्यापासून आपला आणि ह्या जीवाणूंना खाद्य मिळतं. अशा ओके. पद्धतीनं ते ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. ओके. 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 आणि मी ऐकलंय की तुम्हाला खूप अवॉर्ड्सही भेटलेत ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. त्यातल्या त्यात रिसेंटली तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं कृषीभूषणही भेटलं. कसा एक्सपिरियन्स होता तो तुमचा? खूप चांगला एक्सपिरियन्स होता. जी मेहनत केली, आतापर्यंत आपण जी कामं केली ती सक्सेस झाली, लोकांपर्यंत पोहोचली. बरोबर. आणि त्या याच्यामध्ये जिल्ह्याचा मला उत्कृष्ट शेतकरी चा पुरस्कार देखील मिळालेला आहे. जे के बसू म्हणून अच्छा. पंचायत समितीचा पुरस्कार असतो, तो 1 नंबरचा मला अवॉर्ड मिळाला. असे बरेचसे 17-18 पुरस्कार मिळाले, 18-20 पुरस्कार मिळाले. आणि त्यातला मोठा कृषीभूषण महाराष्ट्र शासन, तो 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 कृषीभूषण 3 जिल्ह्यातून, सातारा, सांगली, कोल्हापूर, या 3 जिल्ह्यातून एक शेतकरी निवडतात. असं महाराष्ट्रभर प्रत्येक 3 जिल्ह्यातला एक शेतकरी निवडतात. त्याची संख्या कमी असेल, पण तो 3 जिल्ह्याचे अधिकारी येऊन पाहतात. अच्छा. प्रांतांपासून कृषी विभागाचेच सगळे अधिकारी, अगदी कोल्हापूरचे आयुक्त देखील येऊन गेले. आणि आपला 100% होतच. त्यामुळे बरोबर. त्यातून सगळं चेक केल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं. त्यांनी आपल्याकडून घेऊन गेल्यानंतर डिक्लेअर झालं. नंतर इतर कोण आहे का, नाही, या मुलाचं काम चांगलं आहे, तर यालाच गेलं नाही. मिळालं पाहिजे. जर मला असं वाटतं की सर्वात मोठा पुरस्कार तुमच्यासाठी तो असावा की तुमचं बघून अजून बाकीच्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग जी चालू ऑर्गेनमध्ये केली. यावं. हे एक उदाहरण असतं ना, बरोबर. की आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात एक याला कचऱ्यांना मिळालं
असं बाकीच्यांची उमेद वाढली जाते. बरोबर. बाकीच्यांनी त्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये यावं आणि आल्याशिवाय गती नाही, की आपल्या पुढच्या पिढीसाठी जमीन राखून ठेवायची आहे. ती या हेतूने आणि आपण काय खातोय काय नाही याचा विचार केला पाहिजे ना. बरोबर आहे. आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पैसा धन दौलत ही संपत्ती नाही. तुमचं आरोग्य कसं आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. बरोबर. आणि प्रत्येकाने ऑर्गॅनिक फार्मिंग करावं. नक्कीच. तर सर आता मला हे जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही आधी फार्मिंगमध्ये आलात. तर 2024 सालीपासून ते आता 2025 पर्यंत 21 वर्ष तुम्ही म्युझिक इंडस्ट्रीच्या बाहेर होतात. पण आता तुम्ही परत ह्या इंडस्ट्रीमध्ये येतायत. किंबहुना म्युझिकच नाही तर तुम्ही चित्रपट इंडस्ट्रीमध्येही परत येताय. आता तुमचं एक गाणं रिलीज झालेलंच आहे आणि दुसऱ्यावर तुम्ही आता काम करताय. त्यात चित्रपटावरही काम करताय. तर आम्हाला तिघांबद्दल ऐकायला आवडेल. गेली 3 वर्ष आली मी चित्रपटाचं काम करतोय. ते आता कुठे जाऊन स्टोरी तयार झालेली आहे, गाणी तयार आहेत. याचं मूळ या लाईनमध्ये परत येण्याचं कारण माझा संकेत कचरे धाकटा मुलगा आहे. तो शेतीमध्ये त्याने इंटरेस्ट दाखवला. तो सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतोय, मार्केटिंग करतोय, सगळं काय अच्छा. सांभाळतोय. तिथं त्याला हे केलेलं आहे आणि मग पुन्हा म्हणलं आपल्याला काय आता वेळ बरोबर. आहे तर मग पुन्हा या इंडस्ट्रीत येऊया. अशा प्रमाणे हे गाणं ज्योतिबाचं पहिलं तयार केलं, जरीचा पेटा. त्याला लोकांचा बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे, प्रसिद्ध. प्रसिद्धी आहे मिळते. बरोबर. आणि आता ज्योतिबावरतीच पिक्चर तयार करतोय. तो अच्छा. तो देखील हिट होण्याची दाट शक्यता आहे. तर नक्कीच, नक्कीच हिट होईल तो हो. पिक्चर. पण सर मला हे विचारायचं आहे, की तुम्ही इतके वर्ष जेव्हा फार्मिंग करत होतात, तर त्याच्यातून तुम्ही काही इन्स्पिरेशन्स घेतलात का? की वापस आपण जेव्हा आपण कला क्षेत्रात जाऊ, तर आपण ह्या गोष्टी करूयात वेगळ्या पद्धतीने ज्याच्याने अजून जास्त प्रसिद्धी भेटेल, जे काही तुम्ही गाणं बनवत असाल किंवा चित्रपट बनवत असाल त्यासाठी? तर आता तरुण पिढीला डोळ्यापुढे ठेवलेलं आहे. पूर्वीचा काळ कसा होता, बरोबर. जुनी लोक होती, त्यांच्या भावना नसा ओळखत होतो. तसं आता मला तरुण मुलांना काय आवडतं. पण मी ज्यावेळेला बाहेर फिरतो ना, त्याला प्रत्येक देवस्थानाचा अभ्यास करायला जाताना पुन्हा जे मला हे करावंच लागेल. ते करतो त्यावेळेला पूर्वी लोकं होती, ती जुनी लोकं दिसायची आणि आता आहे ती तरुण पिढी आहे, धार्मिकीकडे बरोबर. वळली आहे. त्यामुळं त्यांचं आणि त्याच्यात जास्त अवघड नाही. फक्त त्यांना आवडीचं हेच करायला पाहिजे. आता मी गाणी दिली पूर्वी पारंपरिक गाणे. आज उदाहरण सांगायचं झालं, ए आर रेहमान सारखा संगीतकार आहे. तो काय करतो, त्याची स्वतःची कला दाखवायचा प्रयत्न करतो. हं. म्युझिक पारंपरिक अंगाचंच म्युझिक, पण त्याला पॉलिश करतो. बरोबर. जुनं बरोबर. तेच सोनं आहे. बरोबर आहे. ते आपण जुनं तेच ओळखून लोकांना थोडंसं नव्या ढंगात न्यावं लागेल. हां. तर सर आता जसं जुने मराठी ट्रेडिशनल सॉन्ग्स आहेत, फ्लोक क्लासिकल सॉन्ग्स झाले आपले. तर तरुण पिढीला, आजच्या जनरेशनला परत यांच्याकडे खेचावं किंवा याची आवड अजून कशी त्यांच्या मनात यावी, यासाठी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जुनी गाणी जी आहेत ना, ती तरुण पिढीने ऐकलेलीच नाहीत. बरोबर. त्यांच्या कानापर्यंत पोहोचली पाहिजेत. तिथपर्यंत आपण पोहोचलो, त्यासाठी मार्केटिंगसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ती पॉलिश त्यांच्या ढंगानेच पॉलिश करायची आपल्याला आणि तेच म्युझिक, तेच संगीत, त्याच ठेका त्याच्यावरतीच ते ताल धरू शकतात आणि ते आवडू लागतात. असे तिथपर्यंत अजून आम्ही पोहोचलेलो नाही. ते पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. म्हणजे तुम्ही आता ह्या वयातही तुम्ही शिकतायत, नवीन हो, गोष्टी शिकतो. शिकतायत हो, तुम्ही. हो. परत तेच अप्लाय करतायत, की तुमच्या कस्टमर जे आहेत, त्यांना काय पाहिजे आहे, त्यांची नस काय आहे, त्यांना आजच्या जगाला काय पाहिजे आहे. हे खूप इन्स्पिरेशनल आहे सर, की या वयातही तुम्ही नवीन पिढीला काय पाहिजे ते शिकतायत आणि ते इम्प्लिमेंटही करतायत. तर मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल. साधारण 21 वर्ष तुम्ही म्युझिक इंडस्ट्रीतून दूर होतात. तर तुम्हाला चेंजेस काय वाटतायत, की 21 वर्षापूर्वी काय होते आणि आज काय आहेत? चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. ते क्षणिक सुखासाठी आहे. जे अच्छा. चेंज झालेलं आहे. आता हां. डीजे आलं, बरोबर आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं म्युझिक आलं. हे कायमस्वरूपी टिकणारं नाही. बरोबर. जुनं ते सोनं का म्हणतोय? तर जुनं म्युझिक जे आहे ते पारंपरिक अंगाचं
त्यालाच पॉलिश, त्यातलाच गाभा पकडून आम्ही त्या तरुण पिढीला दिला पाहिजे, बरोबर आहे. तरच ते आपल्याकडे वळू शकतात. बरोबर आहे. चालेल. सर एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल, की एक तुमचं एक जीवन तुम्ही जे जसं आजपर्यंत जगत आलात आणि आजही शिकत आलात, आजही तुम्ही नवीन गोष्टी शिकतायत. आपली तरुण पिढी आहे, महाराष्ट्राची तरुण पिढी आहे. खूप काही करायचं आहे. खूप काही. त्यांना बिझनेसही करायचा आहे. त्यांना जॉब ते करतात आहेत. त्यांना बिझनेस करायचा आहे किंवा त्यांच्याकडे आयडियाज आहेत खूप सारे. पण त्यांना हे कळत नाही, की मी सुरुवात कुठे करू? किंवा मी कुठल्या रस्त्याने पुढे जाऊ? तर हे तुम्ही कसं सांगू शकाल? ह्याला काही स्वतःची ओळख असणं गरजेचं आहे. मला बरोबर. काय आवडतं, काय नाही आवडत. लोकांनी अं, प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलानं शाळेमध्ये एक नंबर, पहिला नंबर काढावा. मुलाची आई वडिलांनी देखील कॅपॅसिटी ओळखली पाहिजे. त्याची बरोबर आहे. आवड निवड ओळखली पाहिजे. त्या आवडी निवडीनुसार मुलाला त्या याचा छंद आहे ना, त्याच लाईनमध्ये गेलं पाहिजे. जसं की माझं आलं, भाजी विकता विकता कंपनी कुणाल म्युझिकमध्ये मी आलो. म्युझिक म्हटलं की घरच्यांनी, नात्यागोत्यातल्या लोकांनी मला नाकारलं. सक्सेस झालो त्यावेळेला मग जवळ घेतलं. बरोबर आहे. तर आई वडिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, माझ्या मुलाची कॅपॅसिटी नाही 100 मार्क पाडण्याची, तो 70च पाडू शकतोय. तो शेजारीच्या मुलाचं उदाहरण देऊन मुलांवरती दडपण आणू नये. बरोबर आहे. अगदी बरोबर. मुलगा ज्यावेळेला मुलाची आवड काय आहे, त्या प्रत्येकानं आवडी निवडी बघाव्या. आणि नवीन येणाऱ्या तरुण पिढीला तुमची आवड ओळखा, हं. तुम्हाला कशामध्ये रस आहे, आणि तो आजमावून पुढच्या दुसऱ्या बिझनेसकडे ओळखा. बरोबर आहे. तर सर आपलं आता जसं मराठीत घरांमध्ये म्हटलंही जातं, की बाबा चांगली नोकरी लागली आहे, ती सोडून कुठे तू धंद्याकडे चाललायस? किंवा ते कशाला त्या बिझनेसमध्ये घुसतोयस? नुकसान झालं तर काय? लोन कोण हे करेल, काय करेल? तर हे एवढ्या सगळ्या स्ट्रेसमधनं जेव्हा एक व्यक्ती जात असतो किंवा एखाद्याने हे पाऊल जरी घेतलं, तर तुम्ही तुमच्या ज्या एक्सपिरियन्स आहे, त्याच्यातून त्यांना काय सांगू इच्छिताल? त्यातून आता माझंच उदाहरण घ्यायचं झालं, माझ्या वडिलांना वाटत होतं की मी शाळा शिकावी, सरकारी बरोबर आहे. ऑफिसर व्हावं, किंवा इकडे मोठं हे व्हावं, ऑफिस लेवलनी. तर मी काही त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकलो. माझी ओढ कुठे होती? कष्ट, मेहनत आणि बरोबर आहे. धंदा, व्यवसाय. लहानपणाची जी व्यवसायातली ओळख होती, तीच मी पुढे आजमावली. तर आल्या आल्या इथं भाजी धंदा केला. भाजी धंद्यामध्ये नुकता धंदा नाही केला, तर तिथला पहिला सर्व्हे केला. हं. इथे येणारे कस्टमर कोण आहे? त्या कस्टमरचा अभ्यास केला. त्याला बरोबर आहे. कुठल्या प्रकारची भाजी लागते, कशी भाजी लागते, असं सगळं म्युझिक लाईनमध्ये, गाण्यांमध्ये गेलो. गाणी कोणती आवडतायत, मला कोणती आवडतात, इतरांना लोकांना काय आवडतंय, काय नाही आवडत, याचा सर्व्हे करूनच व्यवसायात प्रथम आपण आता जागेवरती आहे, त्याच्या आजूबाजूचा सर्व्हे झाला पाहिजे. तो धंदा सेटेबल आहे काय, हे बघितलं पाहिजे. प्रत्येकाने अभ्यास करून त्यात उतरावं बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला एक 3 गोष्टी लोकांना सांगायच्या झाल्यात, तर ए तुमचं डिसिप्लिन खूप पाहिजे. पाहिजे. बी तुमचं हार्ड खूप पाहिजे जसं तुम्ही केलंत बरोबर. आणि तिसरा म्हणजे लाज नका बाळगू बाळगू कुठल्याही गोष्टीची. बाळगू. तुम्ही आत- त्याच्यात जोखून द्या हो स्वतःला. हो. कोणी काय म्हणते न पाहता आपण त्यात झोकून गेलो की आत्मविश्वास कामाला येतो. बरोबर आहे. कष्ट करण्याची भूमिका पाहिजे. बरोबर आहे. ते मी एखादं काम निवडली, एखादी लाईन निवडली, की मी करू शकतो का, हे स्वतःला आजमावा. स्वतःला बरोबर. आजमावून मग नंतर मग त्यात पाऊल टाकायला हरकत नाही. बरोबर आहे. आणि एकदा एका बाजूला सेफ झाल्यानंतर दुसऱ्यामध्ये या. हां, म्हणजे सेटल नका होऊ सेट तिकडे हां. असं. वेगवेगळे नवीन नवीन आयुष्य जोपर्यंत आम्ही शिकत राहतोय, आपण मरेपर्यंत मला शिकायचं आहे. बरोबर. जोपर्यंत आपल्याला शिकता येईल तेवढं तेवढं शिक्षण, शिक्षण घ्यायचंय. धंदा, व्यवसाय हे गरजेचं आहे. आणि तुमच्या एक्सपिरियन्सने मला हे हायलाइट करायला आवडेल सर्वांना, की नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, तर ॲक्चुअली मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा बाहेर जग जनरल कसं आहे, नॉलेज तिकडनं शिकलेलं शिकलंय. आपल्याला खूप पुढेपर्यंत नेऊ शकतं नाही, बुवा असं. पुस्तकी ज्ञान व्हावंच. पुस्तक आता मी शिकलो नाही, तर हां, मला काही अडचणी आल्या ना, बरोबर.
त्या नाही तर त्याबरोबर जनरल नॉलेज गरजेचं आहे. आपल्या अवतीभोवती काय चाललंय, बरोबर. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे आणि काय चाललंय पुढे, याचा विचार करूनच पुढे गेलं पाहिजे. गेलं म्हणजे पाहिजे. दोघांचा एक बॅलन्स मेंटेन Balance ठेवला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. चालेल सर. धन्यवाद धन्यवाद. आल्याबद्दल. तुमच्याशी खूप काही बोलायला आवडेल आणि नक्कीच आपण एक फार्मिंग वरही आपला एपिसोड करूयात लवकरच. चालेल. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. थँक डम 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 डमरू वाजला शंख त्रिशूळाचा नाद घुमला डम 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 डमरू वाजला शंख त्रिशूळाचा नाद घुमला मल्हारी आलो तुझ्या भेटीला रे दर्शन दे रे मला मल्हारी दर्शन दे रे मला मल्हारी सोन्याची रे तुझी जेजुरी तुझ्या गडाला 9 लाख पायरी महासपती तू मल्हारी अनाथाचा नाथ तू कैवारी